काल आपण नेचर बघितलं होतं. आपण आज ऑब्जेक्टिव्ज बघणार की नेमकं आपल्या प्रिएम्बलमध्ये जे ऑब्जेक्टिव्ज दिले आहेत ते काय दिले आहेत. तसं तर काल आपण प्रिएम्बल जेव्हा वाचला तेव्हा एकदम स्पष्ट शब्दामध्ये तिथे ऑब्जेक्टिव्ज आपल्या डोळ्यासमोरच आहेत की न्याय, स्वतंत्र, समता आणि बंधुता हे 4 ऑब्जेक्टिव्जवर प्रिएम्बलनी आपले उद्देश जे आहेत ते स्पष्ट केलेले. म्हणजे हे आमचे उद्देश आहेत बाबा. आता हे जस्टिस कुठल्या स्तरावर किंवा मग लिबर्टी कुठल्या स्तरावर, इक्वॅलिटी काय आहे आणि फ्रॅटर्निटी काय आहे, या सगळ्या गोष्टींना एकदम नीट समजून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, या देशाला जर इंटिग्रेट ठेवायचं असेल म्हणजे कुठल्याही जाती धर्माच्या पलीकडे, वर्ण वंश याच्या पलीकडे, लिंग भेदभाव याच्या पलीकडे जाऊन जर या सर्व भारतीयांना बंधुभावाच्या तत्वानुसार जर राहायचं असेल तर या 4 टर्म्स खूप महत्त्वपूर्ण होऊन जातात. जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी. हे 4 शब्द कदाचित तुम्ही याच्या आधी सुद्धा ऐकले असणार. म्हणजे मुळात आपल्या देशाचा प्रिएम्बल हा आपल्याला लहानपणापासून शाळेमध्ये सुद्धा दाखवला जातो की बाबा हे आपली उद्देशिका आहे. आपल्या बुकमध्ये सुद्धा, तुमच्या स्टेट बोर्डच्या NCERTच्या बुकमध्ये सुद्धा मला वाटतं पहिल्या पेजवर आपलं प्रिएम्बल असतं आणि त्या प्रिएम्बलवर तुमची कितीदा तरी नजर गेली असेल. तुम्ही हे शब्द वाचले सुद्धा असणार की जस्टिस आहे, लिबर्टी आहे, इक्वॅलिटी आहे, फ्रॅटर्निटी आहे. पण याचा अर्थ काय, म्हणजे कुठल्या तत्वावर आपण जस्टिसची माग करतो आहात किंवा कुठल्या आधारावर आपण समतेची माग करून राहिलेलो, याला समजणे आवश्यक. तर त्या सगळ्या ऑब्जेक्टिव्जला आपण आज समजण्याचा प्रयत्न करू. तर द्या हेडिंग ऑब्जेक्टिव्ज ऑफ प्रिएम्बल. आणि ऑब्जेक्टिव्जमध्ये जो पहिला शब्द आहे तो आहे जस्टिस. हे जे 4 ऑब्जेक्टिव्ज आपण बघणार ना, जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी, हे आपण कुठनं घेतलं आहे तर आपण सोर्सेस बघितले त्याच्या आधी. आपण जस्टिस कुठनं घेतलं आहे? रशियामधनं घेतलं. आणि लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटीला फ्रान्समधनं घेतलं आहे. दोन्ही तत्वे आवश्यक आहेत. जेव्हा रशियामध्ये 1917ला क्रांती झाली, ज्याला आपण रशियन क्रांती म्हणतो, ज्याला आपण रशियन रिव्होल्युशन म्हणतो 1917, तेव्हा तिथे जो आधार घेतला होता तो होता न्याय हवा आहे आम्हाला. आणि न्याय कोणत्या स्तरावर, तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. हे काय स्तर आहेत ना त्याला जरा समजून घेऊया. आपण त्या क्रांतीच्या स्लोगनला आपण आपल्या प्रिएम्बलमध्ये जागा दिली. या व्यतिरिक्त जर आपण उर्वरित 3 ऑब्जेक्टिव्हचा विचार केला, ज्याला आपण लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी म्हणतो, ज्याला आपण फ्रान्समधनं घेतला आहे, तर फ्रान्समध्ये पण हे शब्द कधी उच्चारले गेले तर जेव्हा फ्रान्सची क्रांती झाली होती 1779ला, त्यावेळेस त्यांच्या क्रांतीचा उद्देशसुद्धा याचीच मांग होती की आम्हाला स्वातंत्र्य हवं, आम्हाला समता हवं आणि बंधुत्वाच्या तत्वानुसार या सगळ्या गोष्टी या देशामध्ये असायला पाहिजे. तर तिथनं फ्रेंच रिव्होल्युशनमधनं आपण हे 3 टर्म्स उचललेल्या आणि आपल्या प्रिएम्बलमध्ये ठेवलेल्या आहेत. तर नेमकं या प्रिएम्बलमध्ये असणाऱ्या 4 की पॉईंट्स किंवा या की वर्डचा नेमका काय अर्थ निघतो त्याला समजून घेऊ. आपण ज्याला जस्टिस म्हणतो आहे, आपण जस्टिसची डिमांड 3 स्तरावर करून राहिलो की बाबा जस्टिस कुठल्या स्तरावर, तर सोशियल, सामाजिक, या व्यतिरिक्त पॉलिटिकल आणि या व्यतिरिक्त साधारणतः कोणत्याही देशामध्ये न्यायाच्या तत्वानुसार सर्वसामान्य जनतेला जो न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो ना, तो आहे पॉलिटिकल जस्टिस. आता पॉलिटिकल जस्टिस म्हणजे काय? पॉलिटिकल जस्टिस म्हणजे सर्वांना राजकीय अधिकारामध्ये समानता. आता राजकीय अधिकार काय असू शकतात त्याला तर आधी समजून घ्या की जेव्हा आपण अधिकार म्हणतो आणि त्यातल्या त्यात जेव्हा आपण राजकीय अधिकार म्हणतो, पॉलिटिकल राईट्स म्हणतो, ते पॉलिटिकल राईट्स काय असतील? 3 गोष्टी महत्त्वपूर्ण असतात पॉलिटिकल राईट्समध्ये. एक, आपण सर्वांना मतदान करण्याचा अधिकार आहे, हा आपला अधिकार आहे. ठीक आहे, तर हा झाला पॉलिटिकल राईटपैकी एक पॉईंट. दुसरा, आपल्यापैकी कुठलाही व्यक्ती निवडणुकीमध्ये उभा राहू शकतो, लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, आणि आपण त्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला बऱ्यापैकी मेजॉरिटीनी मते मिळाली तर आपण निवडून सुद्धा जाऊ शकतो. आपण मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे मेंबर होऊ शकतो. हा दुसरा अधिकार. म्हणजे आपल्याला मतदान करण्याचा अधिकार आहे, या व्यतिरिक्त आपल्याला निवडणुकीमध्ये सहभाग दर्शवून निवडून येण्याचा अधिकार आहे. आणि तिसरा पॉलिटिकल राईटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की आपल्याला सर्वांना सरकारवर टीका टिप्पणी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. सरकारने केलेलं अमुक काम ते चुकीचं आहे, ते बरोबर आहे, ज्या काही बाबी असतील त्यावर आपल्याला आपलं क्रिटिसाइज करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. तर जेव्हा आपण पॉलिटिकल राईट्स म्हणतो तेव्हा त्यामध्ये ॲटलिस्ट या 3 बाबी येत असतात. मतदान करण्याचा अधिकार आहे, निवडणुकीमध्ये निवडून येण्याचा अधिकार आहे आणि सरकारवर टीका टिप्पणी करण्याचा अधिकार आहे. तर आता हा जो अधिकार आहे, हा अधिकार नेमका कोणाला? कारण की पूर्वी तर हा अधिकार सर्वांना नव्हता.
म्हणजे आपण जर आधी देश पारतंत्र्यामध्ये असताना जर विचार केलेला तर तेव्हा तर फक्त स्पेसिफिक लोकांनाच मतदान करण्याचा अधिकार होता, आणि स्पेसिफिक कोण, जे सरकारला टॅक्स देतात. चला आपण आपल्या देशाबद्दल बोलून राहिलो आहे. आपण जर एक जागतिक इतिहासाचा आढावा घेतला तर मी तुम्हाला ग्रीस नगर राज्याबद्दल थोडं सांगतो आहे. खूप पूर्वी म्हणजे आपण BC सेंचुरीबद्दल बोलतोय. ग्रीस नगर राज्य जे छोटे 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 राज्य होते त्यापैकी एक अथेन्स एक राज्य होतं. त्यामध्ये भरपूर राज्य होते पण एक अथेन्सचं आपण एक्झाम्पल घेऊ. प्लॅटो आणि अरिस्टॉटलचे नाव ऐकलं असणार आपण. तर प्लॅटो आणि अरिस्टॉटल ज्या देशाचे नागरिक होते त्या देशाचं नाव होतं अथेन्स. अथेन्समध्ये मतदान करण्याचा अधिकार कोणाचा, अथेन्समध्ये निवडणुकीमध्ये उभं राहून किंवा त्या राज्याचं प्रशासन चालवण्याचा अधिकार कोणाचा, तर खूप स्पेसिफिक लोकांचा होता. जसं एक्झाम्पल घेऊया, पकडून चला की हा अथेन्स राज्य आहे. अथेन्सच्या राज्यामध्ये जर 2 लाख लोक राहून राहिलेले तर आपल्याला बघावं लागेल की या 2 लाख लोकांमध्ये कोण कोण राहून राहिलं. तर अथेन्सच्या लोकसंख्येला साधारणतः 3 भागामध्ये किंवा 4 भागामध्ये विभागलं जायचं. एक, अथेन्सचे मूळ नागरिक, या व्यतिरिक्त अथेन्समध्ये असणारे गुलाम, आणि या व्यतिरिक्त अथेन्समध्ये असणारे परकीय नागरिक. 3 भागामध्ये आपण टोटल 2 लाखाच्या पॉप्युलेशनला डिवाइड केलं. एक एक समजून घेऊ. आता मूळ नागरिक कोण, तर मूळ नागरिक ते जे तिथे आधीपासून राहून राहिले, त्यांचा जन्म तिथेच झालेला. गुलाम कोण, तर त्या कालखंडामध्ये गुलामगिरीची खूप जबरदस्त पद्धत होती आणि साधारणतः एक माणूस आपल्याकडे 2-3 गुलाम ठेवायचं. म्हणजे जर तिथे मूळ पुरुषांची संख्या 50,000 असेल तर त्यांच्याकडे गुलामांची संख्या लाख किंवा 1.25 लाखाची आहे. त्या कालखंडामध्ये गुलामगिरीची पद्धत ही लीगल होती आणि गुलामगिरीला मोठ्या प्रमाणामध्ये पाळलं जायचं, त्याला चालना दिली जायची. तर गुलाम हा सुद्धा एक फॅक्टर आहे त्या लोकसंख्येमध्ये. आणि जो तिसरा घटक दिसतो आहे ते आहेत परकीय नागरिक. ऑफकोर्स कुठल्या इतर देशाचे, इतर प्रदेशाचे, इतर राज्याचे लोक त्या राज्यामध्ये आले असतील. तर नेमकं या 3 फॅक्टरपैकी त्या अथेन्समध्ये मतदान करण्याचा किंवा राजकीय अधिकार, पॉलिटिकल राईट्स, हा नेमका कुणाचा होता, तर त्याला समजून घेऊया. पॉलिटिकल राईट्स हा परकीय नागरिकांना नव्हता. पॉलिटिकल राईट्स हे तिथल्या गुलामांना सुद्धा नव्हता. पॉलिटिकल राईट हे फक्त आणि फक्त तिथल्या मूळ लोकांना होता. पण मूळ लोकांचे पुन्हा आपण 2 भागामध्ये विभागणी करू शकतो. मूळ लोकांमध्ये काही मेल असतील आणि काही फिमेल सुद्धा असतील. तर लक्षात घ्या, अथेन्समध्ये राजकीय अधिकार म्हणजे त्या अथेन्सचं संपूर्ण प्रशासन चालवणे, अथेन्सबद्दल निर्णय घेणे, याबद्दलचा अधिकार फक्त आणि फक्त अथेन्सच्या ज्या मूळ पुरुष आहेत त्यांना होता, म्हणजे महिलांना सुद्धा नव्हता. तर मग आपल्याला अथेन्समध्ये जर अशी परिस्थिती दिसते आहे की महिलांना बिलकुल राजकीय अधिकार नाही आहेत, गुलामांना अधिकार नाही आहेत, परकीयांना अधिकार नाही आहेत. चला ठीक आहे, परकीय ते त्या देशाचे नागरिक नाही आहेत तर आपण त्यांचा एकदाचा अधिकार आपण वॉइड करू शकतो. अरे पण तिथल्या स्त्रिया ज्या आहेत ते तर त्याच राज्याच्या रहिवासी आहेत ना, तिथल्याच नागरिक आहेत. गुलाम जे आहेत ते तिथलेच आहेत. मग त्यांना जर तो अधिकार नसेल तर इथे आपल्याला अथेन्समध्ये पॉलिटिकल जस्टिस दिसते आहे का? पॉलिटिकल जस्टिस तर आपण तेव्हा म्हणू जेव्हा सर्वांना समान प्रमाणे समान पद्धतीने ते अधिकार प्रदान होतील. म्हणजे जेव्हा महिलांना सुद्धा राजकारणामध्ये सहभाग त्यांचा दर्शवला जाईल किंवा गुलामांचा सुद्धा जेव्हा राजकीय सहभाग दर्शवला जाईल तेव्हा आपण म्हणणार की अथेन्समध्ये पॉलिटिकल जस्टिस सर्व स्तरावर जे आहे ते आपल्याला दिसते आहे, कळते. तर आपण जेव्हा जस्टिसबद्दल बोलतो, जेव्हा आपण न्यायाबद्दल बोलतो, तेव्हा तो न्याय कुणाला मिळाला पाहिजे? सर्वांना मिळाला पाहिजे. जर एक घटक त्या अधिकारापासून वंचित आहे तर त्याला आपण पॉलिटिकल जस्टिस नाही म्हणणार. म्हणजे आपण अथेन्सबद्दल बोलून राहिलो, हे तर खूप जुनी गोष्ट आहे, खूप आधीची गोष्ट आहे. आपण नंतरचा कालखंड जरी बघितला, म्हणजे आपण अमेरिकेचा विचार केला तर अमेरिकेमध्ये सुद्धा साधारणतः तुम्हाला अशीच परिस्थिती दिसते. अमेरिकेच्या लोकसंख्येपैकी मतदान करण्याचा अधिकार फक्त गोऱ्यांना होता, काळ्यांना नव्हता. त्यातल्या त्यात गोऱ्यांपैकी पण फक्त पुरुषांना होता, महिलांना नव्हता. तर मग अमेरिकेमध्ये सुद्धा पूर्वी ज्याला पॉलिटिकल जस्टिस म्हणणार ते दिसते आहे का? बिलकुल नाही. आपण जस्टिस या शब्दाचा अर्थ समजून घ्या. आपण जस्टिस तेव्हा म्हणू जेव्हा धर्म, वंश, जात, लिंग या पलीकडे जाऊन सर्वांना फक्त त्या पर्टिक्युलर देशाचे नागरिक मानून समान अधिकार प्रदान केले जातील, राजकीय अधिकार, त्याला आपण पॉलिटिकल जस्टिस म्हणणार. क्लिअर आहे. आणि आपल्या देशामध्ये सुद्धा जर आज आपण बघायला गेलं तर बघा आपल्याला पॉलिटिकल जस्टिस कसं मिळते आहे. आज मतदान करण्याकरिता काही अतिशय असे ज्याला म्हणणार की कंडिशन्स, हे अतिशय ताठर कंडिशन्स आहेत का? नाही, सिंपल कंडिशन आहे. ती व्यक्ती, तो भारतीय नागरिक ज्यांनी आपल्या वयाचे 18 वर्ष परिपूर्ण केले आहेत, त्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार आहे. तो व्यक्ती ज्यांनी आपल्या वयाचे 25 वर्ष पूर्ण केले आहेत तो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभा राहू शकतो.
तो व्यक्ती ज्याने आपल्या वयाचे 25 वर्ष पूर्ण केले आहेत तो व्यक्ती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभा राहू शकतो. 30 वर्ष पूर्ण झाले असल्यास राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये उभा राहू शकतो. तर फक्त वयाची अट टाकलेली आहे. या व्यतिरिक्त कुठल्या विशिष्ट धर्माला, कुठल्या विशिष्ट जातीला, कुठल्या विशिष्ट वर्णाच्या लोकांना आपण काही खास अधिकार दिले आहेत का? सर्व अधिकार सर्वांना समान प्रमाणामध्ये आहेत ना. म्हणजे जर नागपूरमध्ये इलेक्शन असेल तर त्या नागपूरच्या इलेक्शनच्या त्या इलेक्शन बूथवर नागपूरचा सगळ्यात श्रीमंत व्यक्ती सुद्धा त्याला त्याच रांगेमध्ये उभं राहायचं आहे आणि सगळ्यात गरीब माणूस सुद्धा कदाचित त्याच रांगेमध्ये उभा राहणार. तर इथे आपल्याला जेव्हा पॉलिटिकली सर्वांना समान अधिकार दिले जातील किंवा सर्वांना समान अधिकार मिळतील त्याला आपण म्हणणार आहोत राजकीय न्याय. कळलं? राजकीय न्याय काय? राजकीय न्याय राजकीय अधिकारानुसार प्राप्त होतील. आणि राजकीय अधिकार काय? तर 3 गोष्टी मी तुम्हाला क्लिअर केले. सर्वांना मतदान करण्याचा अधिकार, कुठल्याही व्यक्तीला निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा अधिकार, या व्यतिरिक्त सरकारवर टीका टिप्पणी करण्याचा अधिकार, क्रिटिसाइज करण्याचा अधिकार, हे राजकीय अधिकाराच्या भागामध्ये येतात. जेव्हा हा अधिकार सर्वांना मिळेल तेव्हा आपण म्हणणार की अमुक अमुक प्रदेशामध्ये राजकीय न्याय प्रस्थापित झाला. क्लिअर आहे? ठीक आहे. राजकीय न्याय कशाला म्हणतोय आपण? चला, हे झालं पॉलिटिकल जस्टिस, जे सर्वसाधारण सर्वांना मिळूनच जातं रे. कठीण कुठे होऊन जाते ना परिस्थिती, जेव्हा ॲक्च्युली सोशल जस्टिस आणि इकॉनॉमिकल जस्टिस द्यायची वेळ येते तेव्हा कठीण होऊन जाते बॉस. आता यामध्ये जर आपण सोशल जस्टिसला बघायला गेलं तर आपण बघा सोशल जस्टिस कशाला म्हणणार, सोशल जस्टिसचं काय स्वरूप राहू शकते, सोशल जस्टिसला आपण कसं बघू शकतो. सामाजिक न्याय हे साधारणतः कुठल्याही व्यक्तीच्या डिग्निटीवर डिपेंड करतं. आता पकडून झालं की तुम्हा सर्वांना मतदानाचा अधिकार तर मिळाला, पण समाजामध्ये जर तुम्हाला फक्त या कारणावरनं हिणावलं जात असेल की हा व्यक्ती अमुक अमुक जातीचा आहे, तर मग त्या व्यक्तीच्या सामाजिक न्यायाचा प्रश्न उपस्थित होतो ना. त्याला सेम डिग्निटी आहे का? नाही आहे. जर मंदिरामध्ये प्रवेश घेण्याकरिता जर स्त्रियांना नकार दिला जात असेल किंवा विशिष्ट जातीच्या लोकांना नकार दिला जात असेल तर त्यांना सामाजिक न्याय मिळतो आहे का? बिलकुल नाही. जेव्हा सर्वांना समान स्तरावर सार्वजनिक स्थळावर जाण्याचा अधिकार मिळेल, त्यातल्या त्यात सर्व लोकांची प्रतिष्ठा, ज्याला डिग्निटी म्हणतो, ही सारखी मानली जाणार. म्हणजे कोण त्या जातीचा आहे, कोण या जातीचा आहे, कोण या धर्माचा आहे, कोण त्या धर्माचा आहे असा विचार न करता धर्म, वंश, जात, लिंग याच्या पलीकडे जाऊन जेव्हा सर्वांची प्रतिष्ठा एक मानली जाईल त्याला आपण म्हणणार आहोत सामाजिक न्याय. आणि नेमकं सामाजिक न्यायच म्हणणं कठीण आहे आज या देशामध्ये. तरी सध्या राजकीय न्याय तर मिळून जाते. तो व्यक्ती स्पृश्य असू द्या, अस्पृश्य असू द्या, तो व्यक्ती पुरुष असू द्या किंवा स्त्री असू दे, सगळ्यांना राजकीय न्याय मिळतो. पण सामाजिक न्यायाचं काय? सामाजिक न्यायाचा प्रश्न आजही मोठा प्रश्न निर्माण करतो ना, की सर्व लोकांना समान प्रतिष्ठा समाजामध्ये मिळत आहे का? आणि जर मिळत नसेल तर सामाजिक न्याय हा प्रस्थापित झाला असं आपण म्हणू शकणार नाही. ठीक आहे. सामाजिक न्यायाला लिहा. राजकीय न्यायामध्ये ते 3 पॉईंट्स लिहिले आहेत का, की कोणते अधिकार असतात? मतदान करण्याचा अधिकार, निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा अधिकार, सरकारवर टीका करण्याचा अधिकार. हा पॉईंट समजला का? कुठल्याही व्यक्तीला विशेष अधिकार नाही म्हणजे नेमकं काय? पकडून झाला की गावामध्ये एक कुटुंब आहे आणि त्यांना म्हटलं जातं गावाचे पाटील, तर मग त्यांची डिग्निटी बाकीच्यांच्या लोकांपेक्षाही वरचढ नाही झाली. ठीक आहे. आणि गावाचे पाटील ही प्रतिष्ठा कशामुळे, म्हणजे काय केलं काय तुम्ही, असं कळते आहे का? हा प्रश्न निर्माण होतो. आपण जेव्हा कुठल्या विशिष्ट लोकांना किंवा विशिष्ट समूहाला काही विशिष्ट अधिकार प्रदान करतो किंवा विशेषाधिकार प्रदान करतो तेव्हा ते त्या समाजापासून वेगळे किंवा वरचढ आणि बाकी समाज हा दुय्यम होऊन जातो ना. ठीक आहे. तर त्याला जी दुय्यम होत आहेत मग त्यांच्या सामाजिक न्यायाचा प्रश्न निर्माण होतो. तर त्यामुळे जेव्हा आपण सोशल जस्टिसबद्दल बोलतो तेव्हा आपण कुठल्याही विशिष्ट समूहाला प्रिव्हिलेजेस देऊ शकत नाही, विशेषाधिकार प्रदान करू शकत नाही. आता जो बॅकवर्ड क्लास आहे त्या बॅकवर्ड क्लासला पुढे आणण्याचे प्रयत्न केले जाणार नाही तर मग सामाजिक समानता प्रस्थापित कशी होणार? हा एक मोठा मुद्दा आहे. म्हणजे प्रश्न हा आहे की जेव्हा घटना लागू झाली 1950 रोजी, तर त्या दिवसापासून पकडून चला की 26 जानेवारीपासून भारतीयांची जी रेस होती, रेस कळते ना की आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला व्यक्ती विकास सुद्धा करायचा आहे, आपल्याला देशाचा विकास सुद्धा करायचा आहे. व्यक्ती विकास करायचा आहे, सामाजिक विकास करायचा आहे, देशाचा विकास करायचा आहे. तर ती जी रेस होती ती एका दिवशी सर्वांसाठी समान पद्धतीने सुरू झाली. सर्व व्यक्ती आता आपल्या जीवनाचा उद्धार करण्याकरिता किंवा जीवनाचा विकास करण्याकरिता, स्वतःचा विकास करण्याकरिता, समाजाचा विकास करण्याकरिता जे आहे ते भागदौड करते.
पण ते भागदौड करत असताना पकडून चालला की मागच्या 3-3.5 वर्षापासून एक समाज ज्याला बॅकवर्ड म्हणून, दलित म्हणून कुठेतरी मागे ठेवलं गेलं, तर त्या समाजाला आपण जोपर्यंत पुढे आणण्यासाठी काही ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करणार नाही तोपर्यंत तो समाज पुढे कसा येणार, हा एक मोठा मुद्दा आहे. तर त्यामुळे महिला आणि मागासवर्गीय यांच्यासाठी काही अशा सवलती देणे आवश्यक होऊन जातील किंवा त्यांना पुढे आणण्याकरिता आपल्याला काही सुधारणा करणे आवश्यक होऊन जाईल की जेणेकरून पद्धतशीर आपल्या देशामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित होणार. ठीक आहे. तर सामाजिक न्यायामध्ये या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या घेतात. त्यानंतर इकॉनॉमिकल जस्टिस, जेव्हा सर्वांना कामाच्या समान संधी प्रदान होणार त्याला आपण म्हणणार आहोत आर्थिक न्याय. आता सर्वांना कामाच्या समान संधी याचा अर्थ काय त्याला समजून घ्या. आज तुमची इच्छा झाली की बाबा तुम्हाला डॉक्टर बनायचं आणि क्लिनिक टाकायचं आहे, बनू शकणार ना? की तुम्हाला असं म्हणणार की नाही रे बाबा हे जे प्रोफेशन आहे ते अमुक अमुक जाती किंवा धर्माच्या लोकांचं आहे आणि तुम्ही येऊ शकत नाही, असं होऊ शकतो का? नाही, असं नाही. तुम्ही एकदम सरळ जे म्हणलं असं नाही होऊ शकत. ते यासाठी कारण की मागच्या 70-75 वर्षापासून या देशामध्ये तो भेदभाव दूर केला गेला आपल्या प्रिएम्बलच्या आधारावर. आपण जर आपल्या देशाचा संविधान लागू होण्यापूर्वीची परिस्थिती बघितली तर विशिष्ट काम हे विशिष्ट जाती आणि धर्माच्या लोकांच्या हातामध्ये एकवटलेले होते. ही गोष्ट कदाचित आपल्याला माहीत असावी. देशाचा प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास याचं ज्ञान घेणे आवश्यक आहे. अथवा आपण ते ज्ञान घेतलं नाही तर आपल्या देशाची परिस्थिती काय होती हे आपल्याला कळणार नाही. म्हणजे पूर्वी जो समाज 4 वर्णामध्ये विभागला गेला होता, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, तर त्यामध्ये ब्राह्मण समाजाचं काही विशिष्ट काम होतं. म्हणजे संस्कृतचं पठण करणे, लोकांना विद्या देणे, म्हणजे ॲज अ प्रोफेशन त्यांचं टीचिंगचं किंवा तेच जे आहे ते संस्कृतचं पठण करू शकतात, तेच जे आहे ते संस्कृतचे धडे समोरच्याला शिकवू शकतात. बाकीच्यांना तो अधिकार नव्हता. स्त्रियांना संस्कृतचं वाचन करण्याचा अधिकार नव्हता, अस्पृश्यांना संस्कृतचं वाचन करण्याचा अधिकार नव्हता. तर हे अधिकारापासून जे वंचित केले जात आहेत त्यातनं एक विशिष्ट प्रोफेशन एका विशिष्ट जातीच्या हाती चाललेलं, तर त्याला आपण म्हणणार का रे आर्थिक न्याय? मग सरळ हिशोब आहे. तुमच्यापैकी आज कुणीही डॉक्टर होऊ शकतो, कुणीही इंजिनियर होऊ शकतो, कुणीही आपला स्वतःचा बिझनेस टाकू शकतो, वाटते देशाचा प्रधानमंत्री होऊ शकतो. त्या कालखंडामध्ये कुठला शूद्र हा राजा होऊ शकत होता का? नाही. त्याला तो प्रोफेशन त्याच्या समाजाचा भाग नव्हता. शूद्रांच्या समाजाचा भाग काय किंवा शूद्रांच्या कामाचा भाग काय? किंवा तुम्हाला वरच्या 3 क्लासची सेवा करायची आहे. गावामध्ये ढोर मेलं असेल तर ते ढोर उचलून तुम्हाला बाहेर काढायचं आहे. गावातला केर कचरा जो आहे तो साफ करायचा आहे. या आधारावर वर्ण अथवा या आधारावर त्या वर्णाची काम ही निश्चित करून घेतली होती. म्हणजे एक वर्णाच्या व्यक्तीला दुसऱ्या वर्णाशी संबंधित काम करण्याचा अधिकार दिला गेला जर नसेल तर त्याला आपण आर्थिक न्याय म्हणणार का? आपण आर्थिक न्याय तेव्हा म्हणू जेव्हा सर्वांना कोणत्याही कामाची समान संधी उपलब्ध होणार. कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या वर्णाचा आहे, वंशाचा आहे, धर्माचा आहे याचा कुठल्याच प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना इक्वल ऑपॉर्च्युनिटीज जेव्हा मिळणार, काम करण्याची संधी जेव्हा मिळणार, त्याला आपण म्हणणार आहोत आर्थिक अधिकार. क्लिअर आहे? आर्थिक अधिकारामध्ये अजून एक महत्त्वाचा भाग येतो. आर्थिक अधिकार देण्याकरिता ऑथॉरिटीची म्हणजे सरकारची म्हणजे राज्याची ही रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा बनून जाते की राज्य त्या देशातली विषमता कमी करेल. त्या देशाची जर विषमता कमी झाली नाही तर आर्थिक अधिकार प्रस्थापित झाले आपण असं कसं म्हणणार? संभवच नाही आहे. जसं कालही मला वाटते आपण यावर बोललो आहोत, कालही आपली यावर चर्चा झालेली की 2022-23चा एक रिपोर्ट आलेला होता. जी रिपोर्ट अशी सांगते की देशाच्या फक्त 1% लोकांकडे देशाच्या एकूण संपत्तीच्या 70% संपत्ती एकवटलेली आहे आणि 99% लोकांकडे उर्वरित 30% संपत्ती एकवटलेली आहे. तर ही जी विषमता दिसते ती किती भीषण आहे हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो ना. आता जरी राष्ट्र हा 4थ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल तरी पण आजही आपल्या देशामध्ये 30 कोटी लोक हे बिलो पॉवर्टी लेनमध्ये राहत असतील, त्यांना एक वेळचं आजही भोजन नीट मिळत नसेल, त्यांना आजही आरोग्य सेवा नीट मिळत नसेल, त्यांना आजही शैक्षणिक सेवा जर नीट मिळत नसेल तर मग हा मोठा प्रश्न निर्माण होतो की या विषमतेला कशा प्रकारे आपण कमी करू शकतो. तर जोपर्यंत ती विषमता कमी होणार नाही तोपर्यंत आर्थिक न्यायसुद्धा प्रस्थापित होणार नाही. नाही तर मग असंच दिसेल तुम्हाला की मुठभर लोक कमवून राहिलेले आहेत आणि हजारो लाखो लोक जे आहेत ते गरिबीच्या कुठेतरी कचाट्यामध्ये फसून पडलेले आहेत, तर त्याला आपण आर्थिक न्याय म्हणणार नाही. म्हणून आपल्याला विषमता कमी करणे यावर सुद्धा फोकस करावं लागेल आणि सर्वांना कोणत्याही कामाची समान संधी देणे आवश्यक होऊन जाईल.
म्हटलं तर प्रिएम्बल आपल्याला न्याय प्रदान करतं. कोणत्या स्तरावर? तर 3 स्तरावर, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक. पण फक्त तो शब्द टाकून होणार आहे का, की त्यासाठी आपल्याला काही हालचालीसुद्धा कराव्या लागतील? हालचाली कराव्या लागतील ना रे. आर्थिक न्याय किंवा सामाजिक न्याय किंवा राजकीय न्याय जर आपल्याला मिळतो आहे तर तो कुठल्या कशा मार्फत मिळतो आहे ते समजून घेणे आवश्यक. तर आपण आपल्या प्रिएम्बलमध्ये हा जो शब्द घातलेला आहे की आमचे काय उद्देश आहे, तर भारतीय नागरिकांना आर्थिक, सामाजिक, राजकीय न्याय प्रदान करणे. तर ते आपल्याला कुठनं मिळत आहेत हे सुद्धा बघावं लागेल ना. फक्त ती लाईन आपल्याला न्याय थोडी देणार आहे. तर ॲक्च्युली आपल्याला जस्टिस, न्याय प्रदान करण्याकरिता जे प्रोव्हिजन्स दिसतील ते फंडामेंटल राईट्स आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीजमध्ये आहेत. म्हणजे मार्गदर्शक तत्वांमध्ये जे काही प्रोव्हिजन्स करून ठेवलेले अथवा मूलभूत अधिकारामध्ये जे काही प्रोव्हिजन्स करून ठेवलेले त्यामार्फत आपल्याला न्याय सामाजिक, राजकीय आणि आर्थिक घटकावर मिळतो आहे. ठीक आहे, तर लिहा मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वांच्या मार्फत न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न. बघा, जसं मार्गदर्शक तत्वामध्ये जे प्रोव्हिजन्स आहेत ना, त्या प्रोव्हिजन्सपैकी काही प्रोव्हिजन्स असे आहेत की राज्याचे हे कर्तव्य असेल की राज्य देशातली विषमता कमी करेल. सो ऑफकोर्स आपण विषमतेचा पॉईंट इथे ॲड केलेला. आणि जर सरकार विषमता कमी करण्याचे प्रयत्न करत आहे म्हणजे कुठेतरी सामाजिक न्याय प्रस्थापित करणे किंवा आर्थिक न्याय प्रस्थापित करण्याबद्दलचे हे त्यांचे ज्याला आपण म्हणू शकतो की त्यांचे प्रयत्न आहेत. ठीक आहे. या व्यतिरिक्त पुन्हा मार्गदर्शक तत्वामध्ये अजून जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यामध्ये असं आहे की मागासवर्गीय लोकांच्या संरक्षणासाठी सरकार काम करेल, राज्य काम करेल. ऑफकोर्स मागासवर्गीयांचं संरक्षण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत सामाजिक न्याय प्रस्थापित कसा होईल. तर हे जेवढं काही न्याय आपल्याला दिसते आहे जे प्रिएम्बल मार्फत मिळालेलं ते ॲक्च्युली फंडामेंटल राईट्स आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज आपल्याला प्रोव्हाइड करतात. क्लिअर? हे झालं जस्टिसची संकल्पना. देन नेक्स्ट ज्या 3 महत्त्वपूर्ण बाबी आहेत त्यांना बघून घेऊ आपण. लिबर्टी, यापैकी या 3 टर्मपैकी आपण जर एक टर्म जरी मिस केलं तरी पण या देशाच्या विकासामध्ये, या देशामध्ये राहणाऱ्या लोकांच्या विकासामध्ये खूप मोठा अडथळा निर्माण होणार. म्हणजे जर आपल्याला या समाजाचा, या देशाचा विकास करायचा आहे, मानवी विकास बघायचा आहे, तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य सर्वांना असायला पाहिजे, समते सकट असायला पाहिजे. म्हणजे ऑफकोर्स ते सर्वांना आहे म्हणजे समता आहे, आणि त्यातल्या त्यात बंधुभावाचे तत्वेसुद्धा त्यामध्ये असायला पाहिजे. या 3ही टर्म्स आपल्याला एकदम पद्धतशीरपणे समजायचे आहेत की आपण कशाला स्वातंत्र्य, कशाला समता आणि कशाला फ्रॅटर्निटी म्हणतो. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जर यापैकी फ्रॅटर्निटी काढून टाकलं तरी पण हे जे स्वातंत्र्य असणार ना हे अधुरं होऊन जाईल. समता काढलं तरी पण याला काही अर्थ उरणार नाही. तर या 3ही बाबी एका सोबत मिळणे आवश्यक. नेमकं या 3ही बाबींचा अर्थ काय निघतो त्याला जरा समजण्याचा प्रयत्न करू. स्वातंत्र्य ज्याला म्हणतो आपण, तर स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, तर स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीच्या विचार करण्याच्या शक्तीवर किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की व्यक्तीच्या कोणत्याही कृतीवर, त्याच्या ॲक्शनवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नसणे, ज्याला आपण रिस्ट्रिक्शन्स म्हणू शकतो. कुठल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स नसणे म्हणजे त्याचं स्वातंत्र्य आहे. आता आपण म्हणतो की व्यक्तीच्या कृतीवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नसणे म्हणजे स्वातंत्र्य. तर याचा अर्थ काय होऊन जातो समजून घ्या. आज आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच, म्हणजे आपण आपले विचार मांडू शकतो. ठीक आहे. तुम्हाला सरकारचे काम आवडत आहे, तुम्हाला सरकारचे काम आवडत नाही आहेत, किंवा अमुक भागामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्याबद्दल तुम्ही तुमचे विचार मांडू शकता. तुम्ही समाजाबद्दलचे विचार मांडू शकता, तुम्ही शिक्षणाबद्दलचे विचार मांडू शकता. आपल्याला आपले विचार मुक्तपणे मांडण्याचा अधिकार आहे आणि हेच आपल्या स्वातंत्र्याचा खूप महत्त्वपूर्ण हिस्सा होऊन जातो. जर आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसेल म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच नसेल, म्हणजे आपल्याला आपले विचार मांडण्याचा अधिकार नसेल, तर त्या व्यक्तीचा व्यक्ती विकास होऊ शकणार नाही. लक्षात घ्यावं. व्यक्तीच्या विकासाकरिता, ह्युमन डेव्हलपमेंटकरिता फ्रीडम ऑफ स्पीच हा खूप आवश्यक होऊन जाणार. आज पुन्हा एक्झाम्पलसाठी बघून झालं की तुम्हाला अमुक शैक्षणिक संस्थेमध्ये ॲडमिशन घेऊन अमुक डिग्री मिळवायची आहे, तर ते स्वातंत्र्य आपल्याला आहे ना. म्हणजे शिक्षणाचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे. आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यसुद्धा प्रदान झालेलं आहे. म्हणजे आपण आपल्या इच्छेनुसार काहीतरी कृती करू शकतो, ॲक्शन घेऊ शकतो. आणि हे जे आपण आपल्या इच्छेनुसार काहीतरी जी कृती करण्याचा जो अधिकार आहे, हाच तर आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार मिळतो आहे या प्रिएम्बल मार्फत. जेव्हा आपण फंडामेंटल राईट शिकू
तेव्हा त्या राईट्समध्ये आपल्याला सगळे ते लिबर्टी किंवा सगळे ते स्वातंत्र्य बघायचे आहेत जे आपल्याला घटनेने प्रदान केलेले. पण स्वातंत्र्य म्हणजे काय, तर स्वातंत्र्य म्हणजे सरळ सरळ व्यक्तीच्या कोणत्याही कृतीवर कुठल्याही प्रकारचं निर्बंध नसणे, रिस्ट्रिक्शन लेस. पण आता याचा अर्थ याला सुद्धा समजून घ्या. आपण म्हणतोय की व्यक्तीच्या कोणत्याही कृतीवर कसलेही निर्बंध नसणे म्हणजे स्वातंत्र्य. मग कोणत्याही कृतीवर निर्बंध नसणे म्हणजे तुम्हाला वाटते तसं करण्याचं तुमची इच्छा तुम्ही जागृत करून राहिले आणि ते करून राहिलेले आहेत काम, तर ते करू द्यायचं का, हा सुद्धा मोठा मुद्दा आहे. म्हणजे चोराला जर चोराचं मत असेल की नाही बाबा चोरी करण्याचं स्वातंत्र्य मला मिळायला पाहिजे, देऊ आपण. आजकालच्या पोरांना जर वाटतं असेल की नाही सिग्नल तोडण्याचं स्वातंत्र्य मला मिळायला पाहिजे, कळते आहे, तर स्वातंत्र्यावर काही ना काही ठराविक रिस्ट्रिक्शनसुद्धा असेल ना. ज्या बाबी इनमोरल आहेत, ज्या बाबी एथिक्समध्ये बसत नाही, ऑफकोर्स त्यांच्यावर आपण निर्बंध ठेवणार. पण ज्या बाबींमुळे व्यक्ती विकास होऊन राहिलेला त्या बाबी करण्याचा संपूर्ण स्वातंत्र्य आपण समाजाच्या सर्व लोकांना देणार ना. ठीक आहे, नैतिक गोष्टींचं स्वातंत्र्य सर्वांना दिलं जाणार, त्यावर कुठल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स आपण ठेवणार नाही. पण ज्या अनैतिक बाबी आहेत त्या अनैतिक बाबींवर आपण निर्बंध ठेवणार. आपण जरी म्हणतोय की लिबर्टी म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय, तर व्यक्तीच्या कोणत्याही कृतीवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाही. पण याचा अर्थ असा होणार नाही की तुम्हाला जे वाटते ते तुम्ही करून राहिलेले आणि तुम्हाला रोखलं जाणार नाही. ठीक आहे, हे सगळे जे स्वातंत्र्य आपल्याला प्रदान झालेले घटनेमार्फत जे आपल्याला स्वातंत्र्य मिळते आहेत ते आपल्याला फंडामेंटल राईट्सनुसार मिळते आहेत. आता स्वातंत्र्याला जरा अजून समजून घ्या की आपण स्वातंत्र्य नेमकं कशाला म्हणणार. मी याच्या आधी पण तुम्हाला कदाचित ही गोष्ट समजवलेली आहे की पूर्वी कसं होतं की पूर्वी स्वातंत्र्य फक्त एकाच व्यक्तीच्या हाती राहायचं आणि तो होता त्या प्रदेशाचा राजा. त्या कॉन्सेप्टला आपण म्हणतो की ओनली वन इज फ्री. कालांतराने मग नागरिकांची मागणी की नाही अधिकार आम्हालाही असायला पाहिजे, स्वातंत्र्य आम्हालाही असायला पाहिजे, तर कालांतराने राज्यांनी काही अधिकार काही विशिष्ट लोकांच्या हाती सोपवले. तर मग परिस्थिती अशी झाली की फ्यू आर फ्री. पण कालांतराने लोकांची मागणी वाढत गेली की स्वातंत्र्य आम्हाला सुद्धा असायला पाहिजे आणि नंतरहून मग जी कॉन्सेप्ट येते त्याला आपण म्हणतो ऑल आर फ्री. तर जेव्हा ऑल आर फ्री होतील म्हणजे सगळ्यांना समान अधिकार मिळतील तेव्हा त्या स्वातंत्र्याला काही अर्थ उरणार अथवा त्याला काही अर्थ उरणार नाही. जसं एक्झाम्पल घेऊया, या क्लासरूममध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी फक्त स्नेहाला स्वातंत्र्य आहे आणि बाकीच्यांना कुठल्याच प्रकारचं स्वातंत्र्य नाही आहे. तर स्नेहा आपल्या स्वातंत्र्याचा परिपूर्ण वापर करून स्वतःचा विकास करू शकणार, पण तिचा विकास किंवा फक्त तिला जे स्वातंत्र्य मिळालेले आहे त्यांनी तुम्ही स्वातंत्र्यापासून वंचित आहात, तर तुमच्या विकासामध्ये तीच गोष्ट मोठा आड नाही येणार का. शिक्षणाचा अधिकार स्नेहाचा आहे, तुम्हाला नाही आहे. स्नेहा तुम्हाला देणार नाही कारण की अधिकार फक्त तिचे आहेत, स्वातंत्र्य फक्त तिला आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त तिला आहे, ती आपले मत मांडू शकते, तुम्हाला मत मांडण्याचा अधिकार नाही. आता विचार करा, एक एक्झाम्पल घेऊया की कुठला व्यक्ती त्याला जर आपण 1 वर्ष किंवा कुठल्या ठराविक वर्ष किंवा ठराविक महिने कुठल्या विशिष्ट ठिकाणी जर त्याला डांबून ठेवलं आणि डांबून ठेवत असताना त्याला आपण कुठल्याच प्रकारचे त्याची मते व्यक्त करण्याचा अधिकारच दिला नाही, तर जेव्हा तो रिलीज होणार तेव्हा त्याच्या मानसिकता म्हणा किंवा त्याची विचार म्हणा किंवा त्याची बुद्धी म्हणा त्याची क्षमता कमी होईल ना की वाढेल. बसल्या नाही बाबा बुद्धीने काम नाही केलं तर बुद्धी अजून स्ट्रॉंग झाली असं तर होणार नाही. कळते आहे, आपण जेव्हा आपले विचार व्यक्त करतो तर त्या विचाराच्या माध्यमाने व्यक्ती विकास घडून येतो. तो कसा घडून येतो आपण जेव्हा फंडामेंटल राईट्समध्ये बघू तेव्हा एकदम चांगल्याने त्याला सविस्तर बघण्याचा प्रयत्न करू. पण मी काय म्हटलं की स्वातंत्र्य हे असायला तर पाहिजे, बिलकुल खूप आवश्यक आहे. स्वातंत्र्याशिवाय व्यक्ती जगू शकत नाही आहे, बिलकुल जगू शकत नाही. जसं पुन्हा आपण जर ग्रीक नगर राज्यांचा विचार केला तर खूप पूर्वी म्हणजे खूप आधी ग्रीक नगर राज्यामध्ये जो राजा राहायचा त्या राजाला सर्व अधिकार होते आणि त्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या नागरिकांचं जीवन आणि मृत्यू त्या राजावर अवलंबून राहायचं. त्या राजावर म्हणतोय म्हणजे जर राजाने म्हटलं याला उचल रे फाशी दे तर त्या व्यक्तीला त्या क्षणी फाशी दिला जायचा. कुठल्या व्यक्तीची संपत्ती, नागरिकांची, सर्वसाधारण नागरिकांची संपत्ती सुद्धा त्यांची प्रायव्हेट संपत्ती नव्हती. राजा कधीही त्यांच्या संपत्तीवर आपला दावा सांगू शकत होता आणि फक्त संपत्तीच नव्हे, राजा कधीही त्या नागरिकांच्या
स्त्रियांवर सुद्धा आपला दावा सांगू शकत होता. म्हणजे विचार करू शकता की फक्त एकच व्यक्ती आहे जो वाटते तसे स्वातंत्र्य एन्जॉय करून राहिला आणि त्या प्रदेशातल्या इतर नागरिकांना कुठल्याच प्रकारचं स्वातंत्र्य नसेल तर त्या समाजाचा विकास घडू शकणार का? नाही. त्यामुळे स्वातंत्र्य हा व्यक्तीच्या विकासाकरिता खूप आवश्यक घटक आहे. पण स्वातंत्र्य एकाला मिळणे फक्त आवश्यक किंवा स्वातंत्र्य फक्त एकाला द्यायचं का, हा एक प्रश्न आहे ना. की स्वातंत्र्य आपल्याला सर्वांना द्यायचं आहे, तर फक्त एकाचाच विकास करायचा असेल तर आपण एकालाच देणार. अरे पण आपल्याला विकास तर सर्वांचा करायचा आहे ना. तर त्यामुळे ते स्वातंत्र्य सर्वांना समान पद्धतीत मिळणे आवश्यक. म्हणून स्वातंत्र्यासोबत नेहमी तुम्हाला जो शब्द दिसणार तो असणार आहे इक्वॅलिटी. कळलं? समानता, समता, इक्वॅलिटी हा शब्द काय करून राहिलेला आहे इथे. जिथे स्वातंत्र्य आले तिथे इक्वॅलिटी असणे आवश्यक. जर इक्वॅलिटीनुसार स्वातंत्र्य नसेल तर मग त्या स्वातंत्र्याचा काय अर्थ? कारण की मुठभरच लोक त्या स्वातंत्र्याला पूर्ण एन्जॉय करतील आणि असे अमाप लोक राहू शकतात जे त्या स्वातंत्र्यापासून वंचित राहू शकतात. म्हणून स्वातंत्र्य हे समतेसकट, समतेसोबत मिळणे आवश्यक. ठीक. आता समता काय आपण बघूच. पण आपण जसं म्हटलं की फक्त स्वातंत्र्य देणे हे कोणत्याही राज्याचे उद्देश नसायला पाहिजे, तर ते स्वातंत्र्य समतेसोबत देणे हे आवश्यक. जर स्वातंत्र्य समतेसोबत नसेल तर त्या स्वातंत्र्याला काही अधिकार उरणार नाही. त्यामुळे समता महत्त्वाची आहे, इक्वॅलिटी महत्त्वाची आहे. आपण इक्वॅलिटी कशाला म्हणणार त्याला समजून घेऊया. बघा काय आहे ना की प्रत्येक गोष्टीमध्ये समता, इक्वॅलिटी मेंटेन करणे हे इझी नाही आहे, बिलकुल नाही आहे. डिपेंड करतं की विषमता, समता आणि विषमतेचा अर्थ समजून राहिला ना. विषमता म्हणजे कुठेतरी दोन व्यक्तीमध्ये भेदभाव आहे किंवा भेद आहे. दोन व्यक्तीमध्ये भेद राहू शकतो, समाजामध्ये भेद राहू शकतो, अजून काही भेद राहू शकतो. त्याला आपण विषमता म्हणणार, इनइक्वॅलिटी म्हणणार. समजून घ्या, आपण जेव्हा समता आणि विषमतेबद्दल बोलतो तर विषमता किती प्रकारच्या राहू शकतात त्याला समजून घ्यावं. एक तर विषमता म्हणजेच कुठेतरी दोन मुद्द्यांमध्ये जो भेद आहे ती विषमता एक तर राहू शकते नैसर्गिक, नॅचरल, आणि ती दुसरी राहू शकते मानवनिर्मित. आता नैसर्गिक विषमता कशाला म्हणणार आपण आणि मानवनिर्मित विषमता कशाला म्हणणार त्याला समजण्याचा प्रयत्न करू. आपण कितीही आणि काही केलं तरी आकाश आकाश राहील आणि पृथ्वी पृथ्वी राहील. या दोघांचा मेळ आपण करू शकणार का? नाही करू शकणार. म्हणजे पृथ्वीला आकाश आणि आकाशाला आपण पृथ्वी नाही करू शकत. या व्यतिरिक्त कितीही काही केलं, एक्झाम्पल घेऊ, पकडून झाला की एक व्यक्ती खूप गोरा आहे, दुसरा व्यक्ती खूप काळा आहे. आता तुम्ही म्हणाल की नाही समाजामध्ये आपल्याला समानता निर्माण करायची आहे तर दोघांचा रंग एकच असायला पाहिजे. तर कितीही काही झालं तर त्या गोऱ्या व्यक्तीला आपण कोळशाने जरी धुतलं तरी तो काळा होणार नाही, आणि काळ्या व्यक्तीला किती काय केलं तर तो कदाचित तेवढा गोरा होणार नाही. कळत्या? हे नैसर्गिक विषमता आहे ना रे, त्याला आपण काही करू शकत नाही. म्हणजे कितीही काय केलं, पकडून झाला की अमुक अमुक व्यक्ती, ही व्यक्ती खूपच बुद्धू आहे, ही व्यक्ती खूप हुशार आहे, तर मग आता यांची समता प्रस्थापित करण्यासाठी आपण काय करावं हा एक मुद्दा आहे ना. म्हणजे जे खूप हुशार आहेत त्यांना अतिशय लो क्वालिटीच्या पुस्तका प्रदान करायच्या, आणि जे खूप असे गधे आहेत त्यांना खूप चांगल्या क्वालिटीचे पुस्तका प्रदान करून आपण समता मेंटेन करू शकतो का? नाही. या सगळ्या विषमता नैसर्गिक आहेत. त्या नैसर्गिक विषमतेला आपण काहीच करू शकत नाही, साधारणतः काहीच करू शकत नाही. पण ज्या विषमता मानवनिर्मित आहेत त्या मानवनिर्मित विषमतेला तर आपण दूर करू शकतो ना. आता मानवनिर्मित विषमता बघा काय आहे. मानवनिर्मित विषमता जर आपण आपल्या देशामध्ये बघायला गेलो तर आपल्या देशामध्ये कशी दिसते की समाज 4 वर्णामध्ये विभागलेला, आणि वर्णानुसार त्या व्यक्तीला काम करण्याचा अधिकार असावा. एक वर्णाचा व्यक्ती दुसऱ्या वर्णामध्ये प्रवेश घेऊ शकत नाही, दुसऱ्या वर्णाच्या संबंधित काम करू शकत नाही. तर ही समता झाली की विषमता झाली? ही विषमता झाली ना. आणि हे जर विषमता आहे तर ही नैसर्गिक आहे की मानवनिर्मित आहे? ऑफकोर्स मानवनिर्मित आहे. या मानवनिर्मित विषमतेला दूर करून आपल्याला तिथे समता प्रस्थापित जर करायची असेल तर शिक्षणाचा अधिकार ब्राह्मण समाजापासून तर अस्पृश्य समाजाला द्यावा लागेल. केर कचरा काढण्याचा अधिकार इन द सेन्स काम अस्पृश्यांचा आहे तर ते स्पृश्यांना सुद्धा करावं लागेल. ज्या व्यक्तीची ज्या प्रकारची क्वालिटी त्या प्रकारे जेव्हा त्याला समान संधी दिली जाणार कामाची
त्याला आपण म्हणणार ना समता. स्वातंत्र्य हे फक्त आपण समाजामध्ये मोकाट सोडलं तर शक्तिशाली व्यक्ती त्या स्वातंत्र्याचा परिपूर्ण वापर करतील, लक्षात घ्यावं, आणि बाकी सर्व समाज त्या अधिकारापासून आणि स्वातंत्र्यापासून वंचित राहणार. म्हणून आपण स्वातंत्र्य प्रस्थापित करत असताना त्याला समतेचा टच देणे खूप आवश्यक, की ते स्वातंत्र्य सर्वांना समान मुद्द्यावर किंवा समान प्रमाणे जे आहे ते प्राप्त व्हायला पाहिजे. जर ते समतेच्या आधारावर प्राप्त झाले नाही तर मोठी गडबड आपल्याला समाजामध्ये दिसणार, कारण की तुम्हाला फक्त आणि फक्त समाजामध्ये विषमता दिसणार. विषमतेच्या ऐवजी तुम्हाला कुठेही काहीही दिसणार नाही. तसं पुन्हा आपण एक एक्झाम्पल घेऊ की अमुक अमुक जातीचं अमुक अमुक काम, तमुक तमुक जातीचं तमुक तमुक काम, आणि एका जातीला जर वरिष्ठ काम दिलं किंवा वरचं काम दिलेलं आहे तर त्याला विशेष अधिकार आहेत ना ते काम करण्याचे. अरे प्रिव्हिलेजेस आहेत ना, कळते आहे का? तसं एक्झाम्पल घेऊया की अमेरिकेमध्ये शिक्षणाचा अधिकार फक्त गोऱ्यांना होता, काळ्यांना नव्हता. अमेरिकेमध्ये पॉलिटिकल राईट्स, राजकारणामध्ये प्रवेश घेण्याचा अधिकार, मतदान करण्याचा अधिकार फक्त गोऱ्यांना होता, स्त्रियांना नव्हता आणि काळ्यांना नव्हता. तर जर अशी परिस्थिती असेल तर ही तर विषमता झाली. आता स्वातंत्र्य कोण एन्जॉय करून आले आहेत? फक्त अमेरिकेचे गोरे, आणि त्या भागातले जे काळे आहेत किंवा स्त्रिया आहेत त्यांना जर स्वातंत्र्य नसेल तर तिथे आपण समता मानणार का? नाही. आणि फक्त जर गोऱ्यांनाच मतदान करण्याचा अधिकार आहे तर तो गोऱ्यांना मिळालेला विशेषाधिकार नाही आहे का? तर जोपर्यंत आपण समाजामध्ये समाजाच्या त्या घटकाला मिळालेले विशेषाधिकार काढून घेणार नाही तोपर्यंत समता प्रस्थापित केली जाऊ शकणार नाही. कळते आहे? आपल्याला समतेच्या माध्यमाने स्वातंत्र्य प्रदान करायचं आहे तर सर्वांचा समान विकास होईल अथवा तो विकास होणार नाही. कळते? आपल्याला विशेष अधिकार काढावं लागेल आणि जातीच्या आधारावर अथवा धर्माच्या आधारावर अमुक अमुक काम देणे बंद करावं लागेल. स्वतंत्र सर्वांना मिळणे जर आवश्यक आहे तर ते समतेच्या आधारावरच मिळू शकतात, ते बाकी आधारावर मिळू शकत नाही. आपल्याला जे समता दिली आहे किंवा जे समतेचे अधिकार मिळत आहेत ते कुठून मिळत आहेत? तर आपल्याला समतेचे अधिकार घटनेच्या आर्टिकल 14 to आर्टिकल 18च्या दरम्यान मिळतात. समजून घेऊया. आर्टिकल 14 काय आहे, 15 काय आहे, 16 काय आहे, 17 काय आहे आणि 18 काय आहे. या व्यतिरिक्त अजून आर्टिकल 325 आणि आर्टिकल 39 हे जेवढे आर्टिकल्स आपण ठेवले आहेत ना, या सगळ्या कलमांमार्फत आपल्याला समतेचा आधार मिळतो. बघून घेऊ, पुढे पण आपल्याला शिकायचं आहे. पुन्हा एकदा सांगतोय की फक्त समाजाला स्वातंत्र्य देऊन चालणार नाही. आपल्याला ते स्वातंत्र्य देत असताना समतेच्या आधारावर देणे आवश्यक राहणार. अथवा बलाढ्य व्यक्ती अथवा ताकदवर व्यक्ती त्या स्वातंत्र्याचा पूर्ण उपभोग घेणार आणि पूर्ण समाज जो आहे तो स्वातंत्र्यापासून वंचित राहील. त्यामुळे समतेच्या आधारावरच स्वातंत्र्य मिळणे आवश्यक. आणि आपल्याला जी समतेचे अधिकार दिलेले आहेत ते जे या कलमामार्फत दिले गेलेले दिसत आहे, तर एक एक कलम जरा समजून घेऊया. आर्टिकल 14 बघा. कलम 14 अशी सांगते की इक्वेलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. कायद्याची समान संधी आणि कायद्यापुढे समानता. हा भाग आपल्याला नंतरही खूप चांगल्याने शिकायचा आहे. म्हणजे आता तुम्ही जर काही नोट नाही केलं तरी चालेल, डोक्यात तरी ठेवा की कलम 14 आपल्याला काय देते आहे की इक्वेलिटी बिफोर लॉ आणि इक्वल ऑपॉर्च्युनिटीज ऑफ लॉ. याचा एक अर्थ सरळ सांगतोय. कायदा ज्याला म्हणतो आपण आणि व्यक्ती, तर कोणताही व्यक्ती असेल, तो व्यक्ती श्रीमंत असेल अथवा गरीब असेल, तो व्यक्ती सरकारी असेल अथवा गैरसरकारी असेल, सर्वांना कायदा समान पद्धतीने लागू होणार. म्हणजे असं नाही होणार की तो व्यक्ती श्रीमंत आहे म्हणून त्यांनी केलेल्या शिक्षेबद्दल त्याला कमी शिक्षा, त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला कमी शिक्षा, आणि कुठला गरीब आहे म्हणून त्यांनी सेम गुन्हा केला असेल तरी पण त्याला जास्त शिक्षा, असा कायदा लागू होणार नाही. कळते आहे का? व्यक्ती आहे, त्यांनी जर काही गुन्हा केला, कायदा जर सांगतो की अमुक अमुक शिक्षा त्या व्यक्तीला मिळायला पाहिजे, ती शिक्षा मिळेल. भेदभाव कुठल्या आधारावर होणार नाही. अरे तो श्रीमंत आहे म्हणून त्याला वेगळा कायदा, गरीब आहे म्हणून वेगळा कायदा, तो सरकारी व्यक्ती आहे म्हणून वेगळा कायदा आणि तो गैरसरकारी आहे म्हणून त्याला वेगळा कायदा, असं राहणार नाही. म्हणून आर्टिकल 14 आपल्याला इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल ऑपॉर्च्युनिटीज ऑफ लॉचे समतेचे अधिकार जे ते प्रदान करते. कळले? जसं एक्झाम्पल घेऊ, एक साधं एक्झाम्पल सांगतो. मनुस्मृतीमार्फत शिक्षा जी सांगितली गेली आहे ती शिक्षा बघा कशी. एकच गुन्हा असेल तरी पण शिक्षा ही वेगवेगळी द्यावी व्यक्तीला बघून, असं मनुस्मृती सांगते. मनुस्मृतीचं पण तुम्हाला एक्झाम्पल देतो आणि तिकडे
ऑथेन्सिटीचं सुद्धा तुम्हाला एक्झाम्पल देणार की ॲरिस्टॉटल कशा प्रकारे शिक्षेला डिफाईन करतं. मनुस्मृतीबद्दल बोलून घेऊया. मनुस्मृती सांगते की जर कुठल्या अस्पृश्य व्यक्तींनी, म्हणजे ज्याला आपण शूद्र म्हणतोय, जर शूद्राच्या हातातनी जर काही गुन्हा घडला तर त्याला दंड देण्याचा अधिकार राजाचा आहे आणि तो दंड गंभीर असायला पाहिजे. डिपेंड करतं की तो काय गुन्हा करतोय. जसं कुठल्या शूद्रांनी ओम हा शब्द जरी उच्चारला तर त्याला हा शब्द उच्चारल्या कारणाने त्याची जीभ कापण्याची शिक्षा होती. जर चुकून त्या शूद्रांनी संस्कृतचे शब्द ऐकले तर त्याच्या कानामध्ये गरम तेल टाकलं जायचं, शिशा टाकला जायचा. या व्यतिरिक्त जर चुकून कुठल्या शूद्रांनी, जिथे ब्राह्मण बसलाय त्या ब्राह्मणांच्या बाजूला जाऊन जर कुठला शूद्र बसला तर त्या व्यक्तीला सरळ उचलून फासावर लटकवलं जायचं. तर शिक्षेची तरतूद अशी होती. कुणासाठी? शूद्रासाठी. आता तेच मी तुम्हाला ब्राह्मण समाजाची शिक्षा सांगतो. कुठल्या ब्राह्मण व्यक्तीच्या हातातनी खून जरी झाला, कुणाचा मर्डर झाला, तरी पण त्याला शिक्षा काय? तर मनुस्मृती सांगते की त्या ब्राह्मणाला शिक्षा देऊन देऊन राजा फक्त आणि फक्त त्या गावाच्या हद्दपार करू शकते. म्हणजे त्या गावामध्ये त्याला राहण्याचा अधिकार देणार नाही, त्याला गावातनं काढून टाकलं जाणार. मात्र तो जर दुसऱ्या गावामध्ये पाठवला जातो आहे तर तो तिथे जगणार कसा? तर त्याच्या पुढच्या जीवनाचं, म्हणजे पुढचं लाईफ जगण्याकरिता त्याला राजा एक स्पेसिफिक अमाऊंट देणार की जेणेकरून तो बाहेर जाईल तर तो आपलं जीवन जगू शकणार. तर राजा त्याला अमाऊंट देईल आणि अमाऊंट देऊन त्याला त्या गावाच्या बाहेर काढेल. शिक्षा म्हणजे गुन्हा एक जरी असला तरी शिक्षा बघा कशा प्रकारे वेगवेगळी दिसते. ठीक आहे, मग आपण याला समानतेचा आधार मानणार का? म्हणू शकतो समानतेचा आधार. आर्टिकल 14 जे सांगते इक्वेलिटी बिफोर लॉ अँड इक्वल ऑपॉर्च्युनिटीज ऑफ लॉ, त्याला तर हा पूर्ण मुद्दा छेद देतं. आपण ॲरिस्टॉटलबद्दल सांगतोय मी तुम्हाला. आता अथेन्समध्ये काय पद्धत होती. ॲरिस्टॉटल हा गुलामगिरीचा जबरदस्त समर्थक होता. तो म्हणायचा की गुलामगिरीची पद्धत एकदम ओके आहे. तो शिक्षेला कसा डिफाईन करतो? मालक आणि गुलामांना घेऊन पकडून चला, सेम गुन्हा जर कुठल्या गुलामांनी केला, म्हणजे एक अमुक अमुक गुन्हा आहे, पकडून चला की मर्डर असेल किंवा चोरी असेल. चोरीचा एक्झाम्पल घेऊ. जर चोरी जर कुठल्या गुलामांनी केलं तर त्या गुलामाला 100 कोडे लावावे. जास्तीत जास्त कठीण त्यांना शिक्षा देण्याचा प्रयत्न करा. आणि ती चोरी जर कुठल्या मालकांनी केली तर त्याला फक्त 1 कोडा लावून तुम्ही सोडू शकता. आता बघा हे एवढं भेदभाव कसा. त्याला 100 कोडे लावायचे आणि याला 1 कोडा लावायचा. तर ॲरिस्टॉटल काय सांगतो? हा मालक आहे, हा समजदार आहे, त्याला 1 कोडा जरी बसला ना तरी पण तो समजून घेणार की नाही बाबा चोरी करणं चुकीचं आहे, शिक्षा होते, आणि त्यामुळे तो यानंतर चोरी करणार नाही. पण तो गुलाम आहे, त्याला मेंदूच कमी आहे, त्याला 100 फटके पडल्यानंतर कदाचित तो मान्य करेल की हो बाबा चोरी करणं चुकीचं आहे. तर बघा व्यक्तीमध्ये कसा भेद केला जातो आहे आणि शिक्षा देत असताना कशा वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा त्यांना सांगितल्या जात आहेत. तर याला आपण कायद्याची समानता म्हणू शकतो का? बिलकुल नाही. कायद्याची समानता जर मिळवायची असेल तर आपण श्रीमंत अथवा गरीब, सरकारी अथवा गैरसरकारी असा कुठलाही भेदभाव न करता सर्वांना इक्वल ऑपॉर्च्युनिटीज देणार आहोत त्या कायद्याबद्दल. क्लिअर? सो आर्टिकल 14 हे डिफाईन करतं, ज्यानुसार समता जी आहे ते प्रस्थापित करते. आर्टिकल 15 काय सांगते? तर आर्टिकल 15 सांगते की धर्म, वंश, जात, जन्मस्थान, लिंग यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना समान प्रवेश देण्याचा अधिकार. आता सर्वांना समान प्रवेश कुठे? तर सार्वजनिक स्थळावर. जसं एक्झाम्पल घेऊ, सेम मुद्दा आहे. पूर्वी शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, तर त्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटीज होते का एज्युकेशनचे? बिलकुल नाही. स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता. तर मग पुन्हा तीच गोष्ट आहे की आपण त्यांना समान संधी देत होतो का शिक्षणाची? नाही. तर आर्टिकल 14 नेमकं हाच भेदभाव दूर करते आणि आर्टिकल 14 सर्वांना समान प्रवेश देण्याचा एक निर्धार करतं. मग ते कुठलीही संस्था असेल, त्या शैक्षणिक संस्था असेल किंवा सार्वजनिक स्थळे असतील. जसं याआधी आपण जेव्हा हिस्ट्री बघितलं तेव्हा हिस्ट्रीमध्ये आपण टेम्पल मुवमेंट्स बघितले आहेत. मंदिर सत्याग्रह म्हणजे फक्त मंदिरामध्ये अस्पृश्य समाजाला प्रवेश मिळावा यासाठी आपल्या देशामध्ये किती सत्याग्रह झाले. काळाराम मंदिर सत्याग्रह असेल, पर्वती मंदिर सत्याग्रह असेल, एचलपूर मंदिर सत्याग्रह असेल, अंबादेवी मंदिर सत्याग्रह अमरावतीला झालेलं. एवढी सत्याग्रह झालेली आहेत फक्त एक पर्टिक्युलर स्पेसिफिक जातीच्या लोकांना त्या मंदिरामध्ये प्रवेश मिळवण्याकरिता. तर जोपर्यंत तो प्रवेश मिळत नव्हता तोपर्यंत आपल्या देशामध्ये समता प्रस्थापित होती असं म्हणू शकतो का आपण? नाही. पण कलम 15 ते सगळे रिस्ट्रिक्शन दूर करते आणि क्लिअर करते की कुठलीही व्यक्ती असेल फक्त त्याला या कारणाने त्याची एंट्री बाद केली जाऊ शकत नाहीत की तो अमुक अमुक धर्माचा किंवा अमुक अमुक जातीचा किंवा अमुक अमुक वंश किंवा अमुक अमुक लिंगाचा व्यक्ती आहे. म्हणजे सर्वांना सार्वजनिक स्थळे, क्रीडांगणे,
ज्याला गार्डन्स म्हणतो आपण, किंवा प्ले ग्राउंड्स म्हणतो, किंवा टेम्पल्स म्हणतो, किंवा कुठलेही दुकान म्हणतो. म्हणून जर तुम्ही कुठल्या दुकानात गेले, तो व्यक्ती सवर्ण आहे आणि तो तुम्हाला म्हणतोय की तुमचं नाव काय रे, काय घेतोय तू, तुम्ही त्याला नाव सांगितलं आणि त्याला कळतंय की बाबा हा तर खालच्या जातीचा आहे, आणि तो व्यक्ती जर तुम्हाला त्याच्या दुकानातनं हाकलून सोडून राहिलेला, तर इथे पुन्हा आपला प्रवेश नाकारला गेला. तर अशा प्रवेशांना, जे सार्वजनिक स्थळे आहेत ना, जे पब्लिक एरियाज आहेत, त्या पब्लिक एरियामध्ये कुणालाही प्रवेश घेण्यासाठी कुणीही निर्बंध करू शकत नाही. हां, जर ते संस्था खाजगी आहे तर करू शकतो, खाजगी आहे तर करू शकतो, पण सार्वजनिक स्थळे ज्याला म्हणतो आपण पब्लिक एरिया, तिथे कुणाचंही रिस्ट्रिक्शन्स आपण आणू शकत नाही. क्लिअर? आर्टिकल 15 सर्वांना समान संधी. आर्टिकल 16 सुद्धा सेमच आहे, पण कुठे प्रवेश देण्याबद्दल करते. आर्टिकल 16 काय सांगते? सेम. धर्म, वंश, जात, जन्मस्थान, लिंग या कारणावरनं भेदभाव न करता सर्वांना नोकऱ्यांमध्ये समान संधी. म्हणजे कुठलीही जातीची व्यक्ती असली तरी पण तो कुठल्याही पोस्टसाठी क्वालिफाय आहे, जर त्यांनी आपलं क्वालिफिकेशन पूर्ण केलं असेल तर. आधी परिस्थिती अशी नव्हतीच. आता हे पुन्हा तुम्हाला नेहमी सांगण्याची गरज नाही आहे. आज मात्र कुठल्याही जातीचा व्यक्ती हा कुठल्याही पदावर जाऊ शकतो, सरकारी नोकरी घेऊ शकतो. तर हे जे समान अधिकार प्रदान होतो, ते समान अधिकार इथनं मिळते. आपण बघा, फक्त अधिकार मिळून चालणार नाही. आपल्याला आता हा अधिकार तर देतो आहे आर्टिकल 16 फंडामेंटल राईट्समध्ये, की कुठलीही व्यक्ती असेल, कुठल्याही धर्मजातीचा असेल, सर्वांना नोकऱ्यांमध्ये समान संधी दिली जाणार. म्हणजे आता IAS होण्याचा अधिकार ब्राह्मण समाजाचाही आहे, क्षत्रियांचाही आहे, वैश्याचाही आणि शूद्रांचा सुद्धा आहे. बरोबर आहे. IPS होण्याचा अधिकार सुद्धा वरिष्ठ जातीच्या लोकांचा सुद्धा आहे आणि कनिष्ठ जातीच्या लोकांचा सुद्धा आहे. अरे अधिकार तर मिळाले, पण सामाजिक न्याय जर प्रस्थापित झाला नाही तर त्या अधिकाराचा काय कराल तुम्ही? आत्ता एक इन्सिडेंट झालेला आहे. IPS ऑफिसर जे खालच्या जातीचे होते त्यांनी सुसाईड केलं, आणि सुसाईड करण्यासाठी काय त्यांनी कारण सांगितलं? त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवला आहे. कारण त्यांनी हेच सांगितलं की त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये असणारे जे वरिष्ठ अधिकारी होते आणि वरिष्ठ जातीचे होते, हे जातीच्या नावाने हिनवायचे. एक विचार करू शकता की एक IPS ऑफिसरच्या सोबत जर हे ट्रीटमेंट केलं IPSला सोडा, चीफ जस्टिस ऑफ इंडियासोबत जर हे ट्रीटमेंट केलं जात असेल, तो का आहे सोशल जस्टिस? प्रश्न निर्माण होतो ना. त्यामुळे सामाजिक न्याय प्रस्थापित होणे खूप आवश्यक आहे. अधिकार तर मिळाले, लोक पदावर चालले, मोठे मोठे काम करून राहिलेले, पण सामाजिक न्याय अजूनही देशामध्ये दूर दिसतो आहे. ठीक आहे, त्याला प्रस्थापित करणे आवश्यक. 16 नोकरीची समान संधी देतो आहे. आर्टिकल 17 ॲबोल्युशन ऑफ अनटचेबिलिटी ही तरतूद आहे. अस्पृश्यता बंदी, म्हणजे कुठलीही व्यक्ती कुठल्याही इतर व्यक्तीसोबत स्पृश्य अस्पृश्य भेदभाव करू शकत नाही, अस्पृश्यता पाळली जाऊ शकत नाही. तर अस्पृश्यता न पाळणे म्हणजे समता कुठेतरी मेंटेन करणे की नाही? अरे अस्पृश्यता पाळणे म्हणजे आपण नाही का कोणाला तरी एक दुय्यम समजून राहिलेलो आहे. तर अस्पृश्यतेला सुद्धा बंदी करणे आवश्यक. आर्टिकल 17 जे आहे ते अस्पृश्यतेला बंदी घालण्याचा प्रयत्न करते. तुमच्याच बॅचमध्ये बाकी मी खैरलांजी हत्याकांडबद्दल बोललो होतो? नाही बोललो तुमच्या? भंडारा जिल्ह्यामध्ये गाव छोटंसं खैरलांजी. अरे आपल्या देशामध्ये घडलेल्या हत्याकांडापैकी हे खूप भीषण हत्याकांड 2006-07ला घडलेलं. आणि त्या खैरलांजी गावामध्ये एक फॅमिली राहायची, भातमांगे भोतमांगे असं त्यांचं काहीतरी सरनेम. आणि जे काही 4 लोक त्यांच्या फॅमिलीमध्ये राहायचे, त्यामध्ये 2-3 बाया होत्या, 4-5 लोक होते आणि 2 पुरुष होते. फक्त त्यांची चुकी हे की ते खालच्या समाजाचे होते, खालच्या जातीचे होते, आणि त्या गावामध्ये त्यांचं एकच फॅमिली आणि बाकी सर्व वरिष्ठ. आता वरिष्ठ म्हणजे असंही नाही बरं का की वरिष्ठ इन द सेन्स ब्राह्मणांबद्दल बोलून राहिलो आपण ना, तसंही नाही. त्यांच्या जातीपेक्षा वरिष्ठ. तो जो जातीय तेढ आहे तो चालायचाच. त्यांना टोमणे मारणे, त्यांना शिव्या घालणे, त्यांना हे करणे, तो जो राग होता त्या जातीला घेऊन की हे कनिष्ठ जातीचे आहेत, तो राग एका दिवशी एवढा भीषण निघाला की त्या दिवसाला एक मोठा हत्याकांड महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये घडून आलेला. अख्ख्या गावाने मिळून त्या लोकांचा मर्डर केला, त्या बायांवर रेप केले, आणि एक मोठा हत्याकांड 2007-08ला काहीतरी समथिंग भारतामध्ये आपल्याच नागपूर विभागाच्या भंडारा जिल्ह्यामध्ये त्या खैरलांजी गावामध्ये झालं. तर जर हा असेल तर हे कुठेतरी ॲबोल्युशन करणे गरजेचं होतं अनटचेबिलिटीचं, पण ते झालं नाही. जोपर्यंत आपण स्पृश्यता भेदभाव दूर करणार नाही, तोपर्यंत हा जो जातीय तेढ आहे तो असाच चालत राहील. आणि जातीय तेढ असाच राहील तर पुन्हा आपण ज्याला समता म्हणतो, ज्याला आपण इक्वेलिटी म्हणतो, ती प्रस्थापित होऊ शकणार नाही. क्लिअर? आर्टिकल 17 काय अधिकार देते? त्यानंतर आर्टिकल 18
कलम 18 ॲब्युलेशन ऑफ टायटल्स म्हणते, पदव्यांची समाप्ती. आता पदव्यांची समाप्ती करणे हे सुद्धा समतेला प्रस्थापित करण्यासाठी खूप आवश्यक होऊन जातं. पदव्या कोणत्या त्याला समजून घ्या. ज्याला आपण टायटल्स म्हणून राहिलो, टायटल्स कोणते? महाराज, राव बहादूर, हे असे टायटल्स आधी दिले जायचे ना. आता पकडून झाला की अमुक अमुक व्यक्तीला जर आपण राव बहादूर ही पदवी दिलेली, तर तो व्यक्ती नाही का रे बघ उर्वरित समाजापेक्षा कुठेतरी वरचढ झाला आहे ना. आणि जर तो वरचढ झाला तर बाकी पूर्ण समाज दुय्यम झाला, तर मग हे समता झाली का? नाही, हे तर इनइक्वॅलिटी झाली. तर त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही पदव्या देण्यास कलम 18 जे आहे ते नकार देते. ठीक आहे. तर या सगळ्या फंडामेंटल राईट्स मार्फत मिळालेल्या तरतुदी आहेत जे समतेला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. क्लिअर? देन तिकडे जर आपण आर्टिकल 325 बघितलं तर 325 आपल्याला काय प्रदान करतं? आर्टिकल 324 आहे इलेक्शन कमिशनबद्दल, आणि बिलकुल 325 इलेक्शन कमिशनचीच तरतूद आहे. पण कलम काय सांगते ही आर्टिकल 325? लक्षात घ्या, कलम 325 हे पार्ट 3च्या व्यतिरिक्त दिले गेलेले अधिकार आहेत. म्हणजे आपल्याला मूलभूत अधिकार कुठनं प्रदान होतात? तर भाग 3 मधनं, राज्यघटनेच्या. भाग 3 काय आहे? टायटल काय त्याचं? फंडामेंटल राईट. आर्टिकल्स कोणते आहेत? 12 to 35. कलम 12 ते कलम 35च्या दरम्यान मूलभूत अधिकाराची यादी आपल्याला दिली आहे भाग 3 मध्ये. पण सर्वच्या सर्व अधिकार फक्त तिथेच मिळतात का? नाही, काही अधिकार त्या भाग 3च्या बाहेर सुद्धा मिळत आहेत. बघा किती दूर एक कलम आहे 325. कारण की आर्टिकल 35 मध्ये तुमचे फंडामेंटल राईट्स फिनिश होतात. त्यानंतर सरळ 325 मध्ये सुद्धा आपल्याला एक तरतूद दिसते. काय तरतूद? ही सांगते की कुठलीही व्यक्ती असेल त्याला धर्म, वंश, जात, लिंग या कारणावरनं भेदभाव न करता सर्वांना मतदान करण्याचा समान अधिकार असेल. म्हणजे धर्माच्या आधारावर किंवा वंशाच्या आधारावर किंवा जातीच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही, आणि सर्वांना मतदान करण्याचा इक्वल राईट कलम 325 देते. ठीक आहे. तर मतदानाचा अधिकार सर्वांना देण्याकरिता कलम 325 आहे. तर इथे सुद्धा समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि आर्टिकल 39 जी DPSP मधली आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज. आर्टिकल 39 कोणते अधिकार देते? तर सर्वांना कामाची समान संधी प्रदान करते. स्त्री असेल व पुरुष सर्वांना कामाची समान संधी सुद्धा, आणि सर्वांना समान कामाबद्दल समान वेतन सुद्धा. पुन्हा समान आलं, समानता आली. आधी अशी समानता आपल्याला दिसत नाही. पूर्वी म्हणजे आधी पुरुषांना जे काही काम करण्याचे अधिकार होते ते स्त्रियांना होते का? नव्हते. स्त्रियांना त्या कामापासून वंचित ठेवलं गेलं. आणि जर स्त्रियांना त्या कामापासून वंचित ठेवलं गेलं असेल तर पुन्हा आपल्याला समता कुठेतरी गडबडलेली दिसते. आपण जेव्हा स्त्रियांना सुद्धा तो अधिकार देणार की बाबा IAS होण्याचा अधिकार, IPS होण्याचा अधिकार हा तुम्हाला सुद्धा आहे. आता काल परवाचीच गोष्ट आहे, ग्वालियरचीच गोष्ट आहे. DSP हिना खान, माहीत आहे, बघितली ती न्यूज. IPS आणि ते आपले देशाचे महान ॲडव्होकेट शुक्ला सर, मिश्रा सर है ना, यांच्यामध्ये जो काही वादावाद झालेलं, तर महिलासुद्धा आज IPS अधिकारी बनत आहेत किंवा पुढच्या एअरफोर्समध्ये जात आहेत किंवा आर्मीमध्ये जात आहेत. तर इथे आपण नाही का महिलांना समान संधी देतो आहे कामाची, आणि त्या समान संधीसोबत आपण समान वेतनसुद्धा देतो आहे. आर्टिकल 39 हेच सांगते, स्त्री असेल व पुरुष सर्वांना कामाच्या समान संधी आणि त्या समान कामासाठी त्यांना समान वेतन प्रदान करणे हे राज्याचं कर्तव्य असेल. तर राज्य स्वतःवर हे कर्तव्य घेत आहे की सर्वांना स्त्री पुरुष भेदभाव न करता आपण संधीसुद्धा देणार, ऑपॉर्च्युनिटीज, आणि या व्यतिरिक्त त्यांना समान वेतनसुद्धा देणार. पूर्वी माहीत आहे काय होतं? पूर्वी स्त्रियांना वेतन कमी दिलं जायचं, पुरुषांना वेतन जास्त असायचं. ज्या ते कामाचे तास सारखेच असायचे. यासाठी तर तिकडे जवळपास कोणत्या वर्षीची गोष्ट असणार? ते 8 मार्च 1912 समथिंगची गोष्ट असणार, जेव्हा अमेरिकेमध्ये याबद्दल एक मोठं आंदोलन झालेलं होतं. अमेरिकेच्या शू फॅक्टरीमध्ये चामड्याचे जुते जिथे बनवले जायचे, तिथे शू फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या महिला यांनी फक्त या कारणासाठी आंदोलन केलं होतं की आम्हाला सुद्धा, आम्ही जर काम पूर्ण वेळ करून राहिलेलो आहेत, पुरुषा एवढंच काम करून राहिलो आहेत, तर आम्हाला सुद्धा तेवढंच वेतन मिळावं जेवढं पुरुषांना मिळते. यासाठी त्यांनी आंदोलन केलं. आणि अमेरिकन सरकारने ते आंदोलन कसं चिरडलं? अमेरिकेच्या पोलिसांना ऑर्डर दिले गेले की तुमच्या पायामध्ये जे चामड्याचे जुते आहेत ना, त्या चामड्याच्या जुत्यांनीच त्या महिलांना खाली पाडून त्यांच्या तोंडावर ते जुते मारा. आणि सिरियसली मारले गेले. सिरियसली त्या चामड्याच्या जुत्यांना त्या स्त्रियांना मारलं गेलं. आपण 8 मार्च हा इंटरनॅशनल वुमेन्स डे म्हणून सेलिब्रेट करतो, तर त्याच्यामागे काही कारणं आहेत. त्यापैकी हे एक कारणसुद्धा आहे, कारण की ही घटना 8 मार्चलाच घडलेली होती.
तर तिथे ज्या स्त्रिया लढून राहिलेल्या की त्यांना समान वेतन मिळावं, जर त्यावेळेस त्यांना समान वेतन मिळत नसेल तर ऑफकोर्स ती समानता नाही आहे. समानता तर तेव्हा प्रस्थापित होईल जेव्हा आपण सर्वांना कामाची समान संधीसुद्धा देऊ आणि त्या समान कामासाठी सर्वांना समान वेतनसुद्धा प्रदान केलं जाईल. क्लिअर? ठीक आहे. तर समतेचा आधार, समतेच्या या आर्टिकल्स ज्यानुसार आपण समतेला प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. डन. ऑनलाईन क्लिअर आहे का रे? त्यानंतर तिसरी टर्म फ्रेटर्निटी, बंधुता. सांगा आधी तुमच्यानुसार सांगा की तुम्हाला बंधुतेबद्दल काय माहित आहे. बंधुता म्हणजे काय? फ्रॅटर्निटी आपण कशाला म्हणतो? त्याला बंधुभाव म्हणतो रे आपण. तुमच्यामध्ये आहे का बंधुभाव? आहे. अच्छा, ठीक आहे. चला, कदाचित ठीक आहे क्लासरूममध्ये राहू शकतो, पण बाहेर गेल्यानंतर थोडासा बंधुभाव डगमगतो. आपण बघा फ्रॅटर्निटी कशाला म्हणणार ना, जेव्हा व्यक्ती फक्त हा विचार करणार की आपण या देशाचे नागरिक आहोत, हा देश माझा आहे, आणि जर हा देश माझा आहे तर या देशामध्ये राहणारे सगळी लोक माझे बंधू आहेत. आपण ती जी प्रस्तावना स्कूलमध्ये म्हणायचो, आठवते ती प्रस्तावना एक काय होती? हां, आठवत आहे ना? हां, ठीक आहे. तिथे सुद्धा आपण तो एक शब्द वापरतो. लक्षात घ्या की जेव्हा भारतामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक जेव्हा हे मानेल की मी या देशाचा नागरिक आहे आणि या देशामध्ये राहणारे सगळी लोक माझे बंधू आहेत, तेव्हा आपण जाती पाती, धर्म, वंश, भाषा, संस्कृती याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी बंधुभावाचे इमोशन्स जे आहेत ते इस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करू. कळतंय? जिथे जात मदत आली, जिथे धर्म मदत आला, जिथे भाषा मदत आली, तिथे मात्र बंधुभाव पूर्णपणे समाप्त होतो. समजून राहिला का मी काय म्हणतोय? जेव्हा हिंदू म्हणेल की रे बाबा मुस्लिमसुद्धा याच देशाचा व्यक्ती आहे, याच देशाचा नागरिक आहे आणि तो माझा बंधू आहे, जेव्हा मुस्लिम म्हणेल की यस हिंदूसुद्धा माझा बंधू आहे, धर्म वेगळा असेल तरी काही समस्या होणार नाही. जर महाराष्ट्रीयन व्यक्ती म्हणेल की बाबा आमच्या राज्यामध्ये हिंदी भाषिक व्यक्ती जरी आला तरी आहे तर तो भारतीयच ना, तर त्याला भारतीय म्हणून बघावे, एक पर्टिक्युलर भाषेचा तो व्यक्ती आहे असं न बघता जेव्हा ट्रीटमेंट दिलं जाणार तेव्हा एक प्रकारची आपुलकी नाही का निर्माण होणार सर्वांमध्ये. साधारणतः आपल्या देशामध्ये आपुलकी आपल्याला एक दिवस वर्षातून तर दिसतेच, आणि तो दिवस असतो 15 ऑगस्ट. बरोबर ना? म्हणजे 15 ऑगस्टमध्ये ते स्वातंत्र्य दिनाचे ते जे रक्त आहे ते एवढं खळबळलेलं असतं अंगामध्ये की साधारण आपण गाडीने चाललो आहे, मागून येऊन जर कोणी डॅशसुद्धा दिली तरी तो राग आपण गिळून घेतो आणि त्याला समजायचं भाई कोई बात नाही, चलो हॅपी इंडिपेंडन्स डे असं होतं ना. पण ते एकच दिवस होतं. तेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला डॅश नाही फक्त कट मारून जाऊ द्या कोणी, आणि मग रिॲक्शन बघा आपले कसे असतात ना. आपण जेव्हा या सगळ्या पलीकडे जाऊन आपण जेव्हा धार्मिक भेदभाव करणार नाही, आपण जेव्हा वांशिक भेदभाव करणार नाही, आपण जातीला घेऊन भेदभाव करणार नाही, आपण भाषेला घेऊन भेदभाव करणार नाही. विचार करा आपल्या देशामध्ये भाषेलाच घेऊन किती वाद आहे, आणि भाषेला घेऊन जो वाद आहे तो खरंच फ्रॅटर्निटी मेंटेन करतो आहे का? हा एक मोठा मुद्दा आहे ना. बिहारचे किंवा यूपीचे लोक इथे येऊन जर हिंदी बोलतात तर आहेत तर ते भारतीयच ना, पाकिस्तानात तर आले नाही, तर त्यांच्यासोबत जर आपण अशी ट्रीटमेंट देणार तर बंधुभाव मेंटेन कसा होणार? आणि जर बंधुभाव मेंटेन होणार नाही तर इंटिग्रिटी कशी निर्माण होणार आपल्या देशाची? आपल्याला अखंडता पाहिजे आहे, इंटिग्रिटी पाहिजे आहे, की आपल्याला या देशाचे तुकडे करायचे आहेत? हा एक मोठा मुद्दा आहे, मोठा मुद्दा आहे. आज लक्षात घ्या, आज आपण घटनेमध्ये बदल करून जर सर्वांना अधिकार दिलं की तुम्ही तुमच्यानुसार, भारतीयांना तुम्ही तुमच्यानुसार देशाची निर्मिती करू शकता, तर सांगतोय भाषेच्या आधारावर देश निर्माण होतील, जातीच्या आधारावर देश निर्माण होणार, धर्माच्या आधारावर देश निर्माण होणार. एवढे देश निर्माण होणार आहेत, प्रचंड देश निर्माण होणार. मराठी भाषिक देश निर्माण होऊन जाईल एक वेगळा, किंवा हिंदू राष्ट्र एक वेगळा निर्माण होऊन जाईल, मुस्लिम राष्ट्र एक वेगळा निर्माण होऊन जाईल, दलित राष्ट्र एक वेगळा निर्माण होऊन जाईल. होईल ना? अरे या संविधानाने सगळ्याला बांधून ठेवलं आहे, पण त्याला असंच बांधून ठेवण्याकरिता एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ना, बंधुभाव. जोपर्यंत आपल्यामध्ये बंधुभाव नसेल तोपर्यंत आपण डिस्क्रिमिनेशन करत राहणार. म्हणजे जर आजही वरिष्ठ जातीला फक्त या गोष्टीचा राग आहे की तो अस्पृश्य समाजाचा व्यक्ती कसा काय झाला रे, त्या पदावर कसा काय गेला, हा जर ॲटिट्यूड असेल तर हा बंधुभाव मेंटेन करतोय का? नाही.
जेव्हा त्यांना हे वाटेल की नाही बॉस, एवढे हजारो वर्ष हे त्या अधिकारापासून वंचित होते, पण आज त्यांनाही अधिकार मिळत आहेत, चांगलं वाटते बघून, जेव्हा अशा फिलिंग्स येतील तेव्हा आपण त्याला म्हणणार हे आहेत बंधुभावाचे फिलिंग्स. तर बंधुभाव मेंटेन करणे खूप आवश्यक आहे. पण बंधुभावाला मेंटेन करण्याकरिता तुम्हाला काही गोष्टीच्या पलीकडे जावं लागेल. गोष्टी काय? तुमचा धर्म बाजूला ठेवा, जात बाजूला ठेवा, भाषा बाजूला ठेवा, संस्कृती बाजूला ठेवा. आपण सर्व या देशाचे नागरिक आहोत हे बघून आपण जेव्हा एकमेकांना ट्रीट देणार तेव्हा कुठे फ्रॅटर्निटीची कॉन्सेप्ट ही खऱ्या अर्थाने या देशामध्ये प्रस्थापित होईल. हा खूप महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. फ्रॅटर्निटी खूप महत्त्वपूर्ण फॅक्टर आहे आपल्या प्रिएम्बलमध्ये. कळलं नेमकं बंधुभाव काय? आता एक गोष्ट समजून घ्या, आपण या तिघांना प्रस्थापित करत असताना तिघांना इक्वली प्रस्थापित करणे आवश्यक. म्हणजे स्वातंत्र्यासोबत समता आणि समतेसोबत बंधुता, यातली एक गोष्ट जरी तुम्ही इकडे तिकडे केली तर सर्व गडबड होऊन जाईल. एक एक बाब बघून घेऊ. पकडून झाला की आपण फक्त स्वातंत्र्य दिला, इक्वेलिटी आणि फ्रॅटर्निटी नाही आहे, तर याचा अर्थ काय होणार? समाजामध्ये ते स्वातंत्र्य कुठल्याही एक विशिष्ट जातीचा, विशिष्ट धर्माचा अथवा ताकदवर व्यक्ती अथवा समूहाचा व्यक्ती आपल्या हातामध्ये घेणार आणि बाकीच्यांना सर्वांना त्या अधिकारापासून वंचित करेल, असं होईल. राईट? आणि त्यामुळे फक्त विकास, व्यक्तिविकास, व्यक्तिमत्वाचा विकास फक्त एका स्पेसिफिक व्यक्तीचा अथवा समाजाचा होणार आणि बाकी समाज त्या सर्व विकासापासून पूर्णपणे वंचित राहणार. तर त्यामुळे स्वातंत्र्य कसे असायला पाहिजे? समते सकट असायला पाहिजे. म्हणजे स्वातंत्र्य सर्वांना समान असायला पाहिजे. कळते आहे? तर जिथे स्वातंत्र्य आलं तिथे समता असायला पाहिजे. पण चला, आपण स्वातंत्र्याला समते सकट लागू केलं, पण माहीत पडलं की समता सगळ्यांना मिळाली म्हणजे आता इक्वल ऑपॉर्च्युनिटीज फॉर ऑल झालेलं. पण हे इक्वल ऑपॉर्च्युनिटीज ऑल होऊनही जर आपल्या देशामध्ये बंधुभाव नसेल, बंधुता नसेल, तर मग काय होणार? मग तेच होणार जे आजकाल आपण बघून आलेलो आहोत. कळते आहे का? बंधुभाव जेव्हा निर्माण होणार, फ्रॅटर्निटी जेव्हा निर्माण होणार, तेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला फक्त व्यक्ती समजेल. त्याला हे नाही समजेल तो दुसऱ्या व्यक्तीला की अमुक अमुक तो जातीचा व्यक्ती आहे, अमुक अमुक तो धर्माचा व्यक्ती आहे. तेव्हा कुठे या समता आणि स्वातंत्र्याला काही अर्थ राहील ना? तर लक्षात घ्या, या दोघांना तुम्हाला नीट पद्धतीने मेंटेन करायचं असेल समाजात, तर याला तुम्हाला वरचढ ठेवावं लागेल. हे इन्कल्केट करणे खूप आवश्यक आहे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये. आपल्यामध्ये बंधुभाव असेल तर आपण मान्य करू की हो बॉस, अधिकार त्यांना सुद्धा असायला पाहिजे, अधिकार सर्वांना असायला पाहिजे. तेव्हा कुठे स्वातंत्र्य हे सर्वांना इक्वली प्रदान होऊ शकतील. क्लिअर? ठीक आहे. तिघांचा अर्थ आणि तिघांचं महत्त्व काय? एकालाही काढलं, एकालाही कमी केलं तर बाकीच्यांचा अर्थ हा शून्य होऊन जाणार आहे. त्यामुळे स्वातंत्र्य विथ समता विथ बंधुता. ठीक? हे सुद्धा बंधुभावाच्या तरतुदीमध्ये येतं बरं का, आणि खूप आवश्यक आहे. म्हणजे बंधुभाव म्हणजे फक्त पुरुषामधलाच बंधुभाव का? आपल्याला महिलांना सुद्धा तेवढेच अधिकार द्यावे लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्यांची डिग्निटी त्याला मेंटेन करणे आवश्यक. बघायला गेलं तर ते लिहून देतो मी तुम्हाला की काय सांगते आहे आर्टिकल 51A मध्ये नेमके कुठले मुद्दे आहेत. अथवा आपल्या प्रिएम्बलमध्ये बघा, तुम्हाला तुमच्या प्रिएम्बलमध्ये हा शब्द दिसतोय का? व्यक्तीची प्रतिष्ठा आहे. तो शब्द खूप महत्त्वपूर्ण आहे. ती डिग्निटी मेंटेन करणे खूप आवश्यक आहे आणि ती व्यक्तीची प्रतिष्ठा मेंटेन करण्याकरिता फ्रॅटर्निटी असणे आवश्यक. आता मला सांगा, प्रतिष्ठा, डिग्निटी आणि बंधुभाव, फ्रॅटर्निटी यांचा ताळमेळ कसा बसू शकतो? कसा बसू शकतो? आता लक्षात घ्या की मी पुरुष, अमुक अमुक व्यक्ती स्त्री आहे आणि फक्त मी तिला हे म्हणतोय की बाई तू स्त्री आहेस, तुझ्यात ती क्षमता नाही आहे काम करण्याची, तर मी तिच्या प्रतिष्ठेला कमी लेखत आहे ना? कळते आहे? आता इथे जर मी माझ्यामध्ये बंधुभाव आणतोय आणि मी हा विचार करतोय की बॉस मी मनुष्य आणि ते सुद्धा मनुष्य आहे, त्या व्यक्तीमध्ये सुद्धा ती क्वालिटी असावी किंवा ती क्वालिटी असेल की ती व्यक्ती सुद्धा काम करू शकते. ही फिलिंग जेव्हा माझ्या मनामध्ये येईल तेव्हा मी त्या व्यक्तीची प्रतिष्ठा मेंटेन करणार ना? कळते आहे? तर हे बंधुभाव जे आहेत ना, ते व्यक्तीची प्रतिष्ठा मेंटेन करण्याकरिता खूप आवश्यक आहे. नाहीतर आपण फक्त हिनावत बसलो, अरे ते बंगाली, अरे ते गुजराती, अरे ते हिंदी भाषिक लोक, अमुक अमुक जातीचा व्यक्ती, या गोष्टीवरनं जर आपण त्यांच्या डिग्निटीवर प्रश्न उपस्थित करू लागलो तर आपली बंधुभाव, फ्रॅटर्निटी हलणार नाही का? तर त्यामुळे जिथे बंधुभाव आला तिथे व्यक्तीची आधी तर प्रतिष्ठा जपणूक करणे आवश्यक. म्हणून महिलांच्या प्रतिष्ठेला सुद्धा तेवढाच मानसन्मान द्यावा लागेल. पारतंत्र्यामध्ये असताना महिलांना तेवढी डिग्निटी होती का? हा प्रश्न निर्माण होतो. जोपर्यंत देशाचं संविधान निर्माण झाला नव्हता तोपर्यंत महिलांची प्रतिष्ठा हा किती मोठा प्रश्न होता. म्हणजे आपल्या देशामध्ये त्याच्या पूर्वी सुद्धा जर बघायला गेलं तर सती प्रथा होती.
काय महिलांच्या प्रतिष्ठेला काय मानसन्मान देते ती सती प्रथा, अथवा केशवपनाची प्रथा होती, त्या महिलाच्या प्रतिष्ठेचं काय, तर तिला प्रतिष्ठा देणे हे सुद्धा बंधुभावाचा एक मुख्य उद्देश आहे. फ्रॅटर्निटीज आपल्या देशाची एकता आणि अखंडता मेंटेन करू शकते बरं का, अथवा गंभीर समस्या निर्माण होऊन जातील. म्हणजे आपल्या देशामध्ये जर आपण बरोबर समस्या बघितल्या तर ॲक्च्युली मुद्दा तोच आहे, देश एक संघ दिसतो पण ॲक्च्युली अंतर्गत भागामध्ये प्रचंड प्रॉब्लेम्स आहेत. तुम्हाला माहीत असावं की पंजाबच्या अमुक अमुक भागामध्ये अमुक अमुक मागणी होत असते, जी मागणी आपण खलिस्तानची मागणी म्हणून ओळखतो. माहीत आहे तुम्हाला, अकाली दल नावाचं पॉलिटिकल पार्टी आणि खूप पूर्वीपासून त्यांची एक मागणी की बाबा आम्हाला एक वेगळं राष्ट्र करून द्यावं, शिखांचं एक वेगळं राष्ट्र, आणि शिखांचं राष्ट्र कोणतं, खलिस्तान. तर जसं पंजाबमध्ये त्या खलिस्तानची समस्या आहे तशीच समस्या कुठे ना कुठे नॉर्थ ईस्टमध्ये सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही तिकडे गेले असता नागालँड अथवा त्रिपुरा, काय आहे की आपली मीडिया आपल्याला कमी दाखवते, आपली मीडिया जरा भलते स्टोरीज दाखवत असते, प्रचंड प्रॉब्लेम्स असतात तिथे. आणि असं नाही की आतापासून प्रॉब्लेम्स आहेत, खूप आधीपासून प्रॉब्लेम्स आहेत. त्यांनासुद्धा नागालँड म्हणजे नागा लोकांचा एक पर्टिक्युलर एरिया वेगळा असायला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. तिथे आहेत भरपूरसे असे ट्राईब जे वेगळ्या राष्ट्राची मागणी करतात, ती एक वेगळी समस्या आहे. जम्मू काश्मीर एक मोठी समस्या होतीच, आता त्याचा राज्याचा किंवा स्पेशल स्टेटचा दर्जाच काढून टाकला गेला, तर ती समस्या कदाचित आत्ता आपल्याला दिसत नाही आहे. बघू नंतर की ती समस्या पूर्णपणे मेली का, की नंतर ती उफाडून येते. आपल्या देशामध्ये अजून एक मोठी प्रॉब्लेम आहे, नॉर्थ इंडिया आणि साऊथ इंडिया. म्हणजे महाराष्ट्राच्या खालच्या भागामध्ये तुम्हाला दक्षिण भारत आणि वरचा भाग किंवा महाराष्ट्रापासून आपण धरू शकतो, महाराष्ट्राचा वरचा भाग हा उत्तर भारत. आणि यांच्यामध्ये सगळ्यात मोठी प्रॉब्लेम ही भाषिकवादच आहे, दक्षिण आणि उत्तरेची. तर प्रॉब्लेम्स भरपूर आहेत, त्या प्रॉब्लेम्सला दूर करून भारताची जर अखंडता मेंटेन करायची असेल, इंटिग्रिटी जर ठेवायची असेल, तर बंधुता या तत्वानुसारच आपण त्याला मेंटेन ठेवू शकणार. क्लिअर? ठीक आहे, चला इथे आपले संपूर्ण जे ऑब्जेक्टिव्ज आहेत ते ऑब्जेक्टिव्ज आपण पूर्ण केले. की आपले ऑब्जेक्टिव्ज काय, की सर्वांना न्याय. न्याय कुठल्या तत्वानुसार, तर राजकीय, सामाजिक आणि आर्थिक. या व्यतिरिक्त स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना विथ समता आणि त्यासोबत बंधुतेच्या आधारावर, हे आपल्या प्रिएम्बलचे मुख्य उद्देश झाले. ठीक, त्यानंतर नेक्स्ट हेडिंग द्याल, सिग्निफिकन्स ऑफ प्रिएम्बल, उद्देशपत्रिकेचे महत्त्व. सिग्निफिकन्स ऑफ प्रिएम्बल, उद्देशपत्रिकेचे महत्त्व. मी हा पाठ सरळ तुम्हाला लिहून देतो की जे संविधान सभेचे महत्त्वपूर्ण काही मेंबर्स होते त्यांनी प्रिएम्बलला काय मानलं, काय म्हटलं. कारण की ह्या प्रिएम्बलचं महत्त्व खूप जास्त आहे. म्हणजे इथं तेवढे फक्त जे 8-10 शब्द ते दिसत आहेत तुम्हाला, त्यावर अख्खाचा अख्खा देश उभा आहे, अख्खाचा अख्खा संविधान उभा आहे. तर हेच तर सगळ्यात मोठं महत्त्व झालं. अजून काय आपण म्हणू शकतो. पण काही स्पेसिफिक लोकांनी प्रिएम्बलबद्दल जे काही उच्चारलं आहे, हम खास तुम्हाला मॅच द पेअरवर त्यावर क्वेश्चन बनवू शकतो किंवा येऊ शकतात यावर क्वेश्चन्स. तर बघा, जेव्हा घटना लागू झाली तेव्हा राज्यघटनेमध्ये 395 आर्टिकल्स होते, 22 पार्ट्स होते, 8 शेड्यूल होते. आज 12 शेड्यूल आहेत, आज 25 पार्ट्स आहेत, 465+ आर्टिकल्स आहेत. पण या आर्टिकल्सपैकी, पार्ट्सपैकी, शेड्यूलपैकी कोणता शेड्यूल, कोणता पार्ट अथवा कोणतं आर्टिकल प्रिएम्बलला लागते, तर प्रिएम्बलला कोणतंच आर्टिकल किंवा शेड्यूल किंवा पार्ट लागत नाही. कोणत्याच आर्टिकलमध्ये प्रिएम्बलबद्दलची कुठे काही तरतूद नाही आहे. प्रिएम्बल एक सेपरेट डॉक्युमेंट आहे, कॉन्स्टिट्यूशन एक वेगळं डॉक्युमेंट आहे. यात काहीही गैर नाही की बिलकुल या प्रिएम्बलवरच पूर्णच्या पूर्ण कॉन्स्टिट्यूशन उभा आहे, पण प्रिएम्बलला कुठलीही आर्टिकल लागू नाही. तर मग याचा अर्थ असा होतो का की प्रिएम्बल हा घटनेचा भाग नाही? हा एक क्वेश्चन मार्क निर्माण होतो किंवा झाला होता आणि यावर खूप चर्चा झाली होती की प्रिएम्बल, उद्देशपत्रिका हा राज्यघटनेचा भाग आहे अथवा नाही आहे. हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पहिल्यांदा हा प्रश्न निर्माण झाला होता 1960ला. एक केस गेली होती सुप्रीम कोर्टमध्ये, ज्या केसला आपण बेरुबारी युनियन केस म्हणतो. मला वाटते आपण काल परवाच या केसबद्दल बोललो आहोत. बंगालमधला हा प्रदेश होता बेरुबारी, जो भारत सरकारने पाकिस्तानला दिलेला होता. तेव्हा तो प्रश्न निर्माण झाला होता की केंद्र सरकार भारताचा कोणता प्रदेश हा इतर देशाला देऊ शकतो का. बोललो आहेत आपण 1-2 दिवसाआधी. यावेळेस जेव्हा या केसच्या सिलसिल्यामध्ये जेव्हा हा मुद्दा निर्माण झाला होता की प्रिएम्बल हा राज्यघटनेचा भाग आहे का, तर त्यावेळेस सुप्रीम कोर्टने असं जजमेंट दिलं
यात काहीच वाद नाही की प्रियम्बल हा खूप महत्त्वपूर्ण भाग आहे आपल्या देशाच्या संविधानासाठी. पण सुप्रीम कोर्टचं जजमेंट असं होतं की तो महत्त्वपूर्ण जरी असला तरी पण प्रियम्बल कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट नाही आहे असं यावेळी सुप्रीम कोर्टनी जजमेंट दिलं होतं बेरुबारी युनियन केसला घेऊन की प्रियम्बल राज्यघटनेचा भाग नाही. पण हा जो मुद्दा आहे की बा हे जे जजमेंट आहे असं फॉरएव्हर टाईमसाठी राहिलं अशातली गोष्ट नाही आहे. कारण की पुन्हा एकदा हा प्रश्न निर्माण झाला होता सुप्रीम कोर्टमध्येच 1973ला. आणि 1973ला यावेळेसची जी केस होती ती होती केशवानंद भारती केस. आणि केशवानंद भारती केसचं जजमेंट देत असताना सुप्रीम कोर्टनी जजमेंट दिलं होतं 13 वर्षानंतर की 1960ला सुप्रीम कोर्टचं जजमेंट हे चुकते. आणि केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्ट आपला जजमेंट देते की प्रियम्बल हा खूप महत्त्वपूर्ण तर आहेच पण त्यातल्या त्यात तो संविधानाचा भागसुद्धा आहे. तर केशवानंद भारती केसनी मान्य केले की प्रियम्बल घटनेचा भाग आहे. ठीक आहे. आधी जरी नकार दिला गेला असला बेरुबारी युनियनमध्ये तरी पण नंतर केशवानंद भारती केसमध्ये त्याला घटनेचा भाग म्हणून मान्य करण्यात आलेला. क्लिअर. नंतर अजून एक प्रश्न निर्माण होतो की प्रियम्बलमध्ये घटना दुरुस्ती केली जाऊ शकते का, हा एक मोठा प्रश्न. आज 110च्या वर संवैधानिक दुरुस्त्या झालेल्या आहेत किंवा जेवढ्या काही दिसत 107 113 जेवढ्या काही दिसत आहेत एवढ्या दुरुस्त्यापैकी फक्त एकदाच प्रियम्बलमध्ये घटना दुरुस्ती झाली बरं का, फक्त एकदाच. आणि ती घटना दुरुस्ती झाली 1976. घटना दुरुस्ती होती 42nd अमेंडमेंट. आणि 42nd अमेंडमेंटनी 3 शब्द नव्याने घातलेले होते. एक समाजवाद, त्यानंतर धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. एकात्मता हा शब्द आज आपल्याला कुठे दिसते, फ्रॅटर्निटीमध्ये, राईट. आणि समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे आपल्या स्वरूपामध्ये दिसते. क्लिअर आहे. या तीनही बाबी ॲड करण्याचं काम 42nd अमेंडमेंटनी केलं. हे अमेंडमेंट तर झाली पण प्रश्न हा निर्माण होतो की खरंच प्रियम्बलमध्ये घटना दुरुस्ती होऊ शकते का. तर यावर बघा वेळोवेळी सुप्रीम कोर्टनी आपले विचार मांडलेले. मी फायनल कॉन्क्लुजनवर येतो सरळ. सुप्रीम कोर्टचं फायनल कॉन्क्लुजन हे आहे की प्रियम्बलमध्ये घटना दुरुस्ती करून जे काही आपल्याला इथे स्वरूप आणि ऑब्जेक्टिव्स दिसतात तर स्वरूप काय आहे, स्वरूप आहे आपलं सार्वभौम, समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक. या 5 शब्दांना या व्यतिरिक्त जस्टिस, लिबर्टी, इक्वेलिटी आणि फ्रॅटर्निटी या 4 शब्दांना घटनेमधनं म्हणजेच प्रियम्बलमधनं वगळण्याचा अधिकार संसदेला नाही. या 9 शब्दांना धक्का लावला जाऊ शकत नाही कारण की या आधारावरच संपूर्ण संविधान उभं आहे. यापैकी एकही शब्द काढणे म्हणजे संविधानाला जोरदार धक्का देणे होय. या शब्दांना संसद हात लावू शकत नाही. यामध्ये दुरुस्त्या करून हे शब्द वगळले जाऊ शकत नाही. क्लिअर. ठीक आहे. चला इथे आपलं प्रियम्बल होते एंड. क्लिअर आहे ऑनलाईन.